अकोले तालुक्यात महासंगमचे स्टिंग ऑपरेशन. शिक्षक मद्यधुंद अवस्थेत तर केंद्र प्रमुखाच्या पिशवीत सिगारेटची पाकिटे. मेडिकल करायला केलेली ना, ड्रिंक केलेली. तुम्ही ऑन ड्युटी ड्रिंक केली. आता त्यांच्याकडे आहे नाही समजा. अकोले तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिरुंगण येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महासंगम न्यूजने हे सर्व सत्य सर्वसामान्य जनतेच्या समोर आणण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. दिनांक 29/12/2025 रोजी महासंगम न्यूज सोबत आलेले हे संपूर्ण प्रकार. तुमच्या गावात दाखला मी 3 वेळा येऊन गेला. नाही नाही, मी केंद्र बघ मी नाही घेत गावातला. नाही एक मिनिट तुमचा विषय आमचा नाही. एक मिनिट तुमच्या एक मिनिट हर्षल, एक मिनिट सांगतो. हा 3 वेळा दाखला गेला तुमच्याकडे आला बरोबर. सुट्टी नसताना सर कायम रजेवर आहेत. विद्यार्थ्यांचं आणि मॅडमचं म्हणणं आहे शिक्षक ड्रिंक करून मुलांना काही बोलणं असेल किंवा ड्रिंक करून, आणि रजिस्टरला मी नोंद चेक केली, रजिस्टरला सुट्टीची कोणतीही नोंद नाही आहे. 2024 नंतर यांनी सुट्ट्या घेतल्या नाही का, हा माझा क्लिअर म्हणणं आहे. आणि जे कोणी अधिकारी यांना पाठीशी घालताय, आज तिथं 70 मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. 70 मी टोटली व्हिडिओ क्लिक करून आलेलो आहे आणि मी बातमी लावणार आहे याच्या विरोधात. आमचे पवारांचा बनवून तर हा तर मी जेव्हा गेलेलो ना, तर तेव्हा मी शहरामध्ये स्पष्ट लिहिलेले हा त्यांना नोटीस पण काढलेले. बरं नाही ना, मग असं काय म्हणलं आता? आता मी तिथं बघितलं 3रीचे मुलं 5वीच्या वर्गात बसले, 5वीचे मुलं 3रीच्या वर्गात बसले. ते आले नाही ते पण ती सिटी पण नाही का, मग त्या पोराला पैसा आहे का नाही नाही काय गरीबाची पोरं आहेत. आणि क्लिअरली सांगायचं झालं तर आदिवासी समाजाला अंधारात ठेवायचं काम चालू आहे. क्लिअरली बोलायचं जर झालं तर याच्यावरती तुमचं मत काय? तुम्ही नाही, नाही, माझं काय मत नाही. मी काय त्यांना पाठीशी घालत नाही. तुम्ही याच्यावरती ऑब्जेक्शन हा घेतलंय बरोबर. त्याला पुढं काय प्रक्रिया आता मी माझ्या पद्धतीने मी शहरात लिहिलं, रिपोर्ट केलेलं, बंद समिती दिलेलं आहे. ते नोटीस काढलेली ते जे आणि प्रिन्सिपल आहे, हे उत्तर पण देत नाही तिच्या. एक मिनिट, ते जे प्रिन्सिपल सर आहे हर्षल गटशिंग अधिकाऱ्यांना त्यांचीच गाडी घेतो. हा हा बरं, ते जे प्रिन्सिपल सर आहे दिली तुम्ही हो नक्की नक्की. ते कायम सुट्टे वाजता त्यांचं कोणी ना कोणी नोटीस काय पण नाही माझ्या बॅगमध्ये आहे आता सध्या. ते काय म्हणे माहिती का, आमच्या वरिष्ठांना मेसेज केला, मग त्यांचे वरिष्ठ कोण कोणी? होता आपला यांना काय म्हटलं मी, ग्रामसभा आपले हे पालक मेळावा लावा आणि बोलून घ्या तुम्ही, आणि तिथं काय तर निर्णय घ्या बाबा म्हणलं. नाही, हे फार चुकीचं चाललंय. हा बरोबर आहे ना, मला तेच माहिती. करणारी पोर नाही. त्या मॅडम अक्षरशः आमच्या समोर रडल्या. नाही, बरोबर आहे. प्रचंड त्रास त्या गोष्टीचा. हे विद्यार्थी सगळे फोटो रजिस्टरचं पुढंच नाव 2024 नंतर यांनी सुट्टी घेतली नाही का सर? त्या मॅडम त्यांचं आहे, त्यांचं आहे. एक मिनिट, शेवटची सुट्टी का नाही याबा त्यांनी टाकलेली 24ची. लास्ट सुट्टी दाखव मला त्यांची, आणि त्याच्यानंतर किती वेळा त्यांचा राजा तक्ताच नाही आहे का इथं, नुसतं याबा 24 आहे, त्याचा राजा तक्ताच नाही याबा. बरं, म्हणजे त्यांचा राजा हप्ता नाही. आणि त्यांना मी आणि राजा होऊन गेलेले त्यांना मी जेव्हा एक मिनिट, हे 2024 म्हणजे 2024 नंतर त्यांनी रजाच नाही टाकली, 2026 चालू होईल. बरं, दुसरी गोष्ट अशी, त्यांना मी रजेविषयी विचारलं, ते काय म्हणे आमच्या वरिष्ठांना आम्ही मेसेज करतो, म्हणजे मेसेज करून रजा टाकतात. तसं नाही, मी माझा याबा मी पण वरिष्ठांचा नंबर द्या मला. इकडे बघा आता याबा माझे नाही बा, मी राजा टाकली डायरेक्ट याच्यात राजामध्ये टाकतात बरोबर म्हणलं लगेच झालं. बरं, आता रजा तक्तात मध्ये शेवटची रजा कधी त्यांची आहे ना, तक्ताच भरती तक्ताच नाही ना नाही, म्हणजे त्यांचा. हे झाले साहेब हा. आणि त्यांना आम्ही जेव्हा म्हणलं तुमचे जे स्टाफ आहे तो पिऊन येतो, तेव्हा ते काय म्हणे ते माझे मित्र आहे म्हणे. हा का? म्हणजे ते शिक्षक नाही मित्र. हा, यायला येतात. आता मी तर काय बोलत असतंय ना आमच्या गावात कोण लक्ष देत नाही. तुमची सुट्टी ना, तुम्ही तेव्हा ड्रिंक करा इथं शाळेत. आता सरांनी मला जसं सांगितलं, मिलीने त्यांनी जसं सांगितलं तसं मी म्हटलं नाही बघ, गावात मला यायचं, त्या गोष्टी घेऊन यायचं नाही आणि मला करायचं नाही. मी शाळेवर किती वाजता असतो, साहेब किती वाजता असतो, विचारू का? सर माझं तर म्हणणं आहे, तुम्ही आता ड्रिंक केली, मला मेडिकल करायची तुमची. बरं का सर, फोन नाही, मला मेडिकल करायची तुमची. ऐका ना, तुम्ही 8ला येते, तुम्ही मी म्हणतो तुम्ही 9:30 शाळा भरती तुमची, तुम्ही 8ला शाळेत येते, घरी कितीला जाते तुम्ही शाळेमध्ये? 4 वाजता जाते. 4ला सुट्टी. बरं, 4 दिवस झाले ते पण जे काही लेक्चर झालं नाही, पुरावा नाही माझ्याकडे. काय पुरावा आहे तुमचं, काय म्हणणं आहे याच्यावरती? लेक्चर झालं नाही झालेलं सर. त्या दिवशी आपण होतो कधी समोर, तुम्ही होते का नाही? मग आता लेक्चर होतं, चालू होतं का नाही माझं? मी बंद होतो का? हे शाळेत शिकवायला का? अहो ते आलते सर, भेटायला मला वाटलं आलते. शाळेत शिकवायला येतं. नाही अहो ते भेटायला आलते शाळेला, त्यावेळेस मी शाळेवर काय करत होतो? त्यांचं म्हणणं नाही ना, मी पेत नाही. सर तुम्ही आता ड्रिंक केलेलं नाही ना, मला तुमची मेडिकल करायची. आम्हाला असं आढळलं का तुम्ही येते, ठीक आहे, जेवणाचा टाइम करा तुमचा. बरं, एक मिनिट
2024 नंतर तुम्ही किती सुट्ट्या घेतल्या 2024 नंतर तुम्ही किती रजा टाकल्या ते आता आले जस्ट आलोय मी किती सर आज दिवस झाले? 2-3 राजा बरं, झाले 3 महिन्यात किती रजा झाल्या रजिस्टरला किती रजांची नोंद आहे तुमच्या 3 राजांची असं बरं मी रजिस्टर आत्ता माझ्याकडे फोटो हर्षल ओपन कर रजिस्टर मला नोंदी दाखवा नाही तर आपण तिथं जाऊ रजिस्टरला नोंदी दाखवायला त्या 70 मुलांचं भविष्य पूर्णपणे अंधारात आहे नाही तुमची एकही नोंद नाही तिथे आहे सर तुमच्या प्रिन्सिपलांची नाही तुमच्या एवढं तिथून रजिस्टर पाहून इथं आलोय आम्ही एकच त्याच्यात एकच पेज फक्त त्या मॅडमचं पेज मॅडमचे पेज मॅडमच्या डोक्यात राजा आहे तुमच्या का नाही अहो आहे सर त्याच्यात का बरं नाही सर आम्हाला दिसले नाही का ते पेज कुठे तुम्ही घरी घेऊन गेले का रजिस्टर तर मला पण नाही पाहिलं भेटलं नाही बरं तुमचा बरं एक मिनिट पाठीमागे. एक मिनिट सर हे तुमचे अधिकारी आहे. बरोबर आहे हे म्हणता मला रजिस्टरला एक पण सही नाही दिसली तुमची रजेची मग कुठे गेली आम्ही डिलीट केली कट केली का पानं फाडली आम्ही तुम्ही ना जा आपल्या याच्यामध्ये काय लिहिले हालचाल नाही मला त्यांची मेडिकल करायची ते आत्ता पिलेले आत्ता पिलेले मला त्यांची मेडिकल करायची लिहिले परंतु तुम्ही काय मला ते आणलेलंच दिसलं नाही तिथे. यांचीच नाही सर दोघांची नोंद नाही सर ऐका प्लीज उद्या या मी तुम्हाला प्रत्यक्ष नाही मला तुमच्या आत्ता मेडिकल करायचे आता सरकारी दवाखान्यात तुम्ही पिलेले आता सध्या आमच्या गावाचे 70 बोर आहे त्या बोरांच्या भविष्याचं करायचं का तुम्ही शिक्षक आहे आम्ही शिक्षकांचा आदर करतो त्या 70 बोरांचा करायचं का एवढं सांगा आम्हाला म्हणजे तुम्ही म्हणता काय करायचं तुमच्या हातात येते आम्ही पण शिकलो आम्हाला आमच्या सर हे फार चुकीचं चाललंय आणि असं नका समजू मी याची तक्रार 100% पूर्णपणे वरती पोहोचवणार आहे याचा 100% मी पूर्णपणे आढावा घेणार आणि आता तुम्ही पिलेले मला तुमची मेडिकल करायची तुमचं म्हणणं आहे ना नाही पिलेले तुम्ही मेडिकलला चला तुमचं काय म्हणणं आहे पिलेले नाही तुम्ही आता तुम्ही जर आता नाही म्हणले मी तुम्हाला मेडिकलला नाही तुम्ही ड्रिंक केलेली का नाही केलेली तुम्ही ऑन ड्युटी एक मिनिट बाबा ऑन ड्युटी ते तुम्ही आता पिलेले एक नाही एक मिनिट तुम्ही आता पिलेले एक नाही नसन पिलेले तुम्ही तुम्हाला मेडिकलला नेणार खरंय कुठे तुम्ही ड्रिंक केली की नाही सर मला क्लिअर सांगा मी नाही तुम्ही डॉक्टरला इथं आणील मेडिकल करायला केलेली ना ड्रिंक केलेली तुम्ही ऑन ड्युटी ड्रिंक केली कसं काय केली कोणाला विचारून केली तुम्हाला मागे सांगा आता मी एक करणार नाही तुम्ही असं ऐका सर तुम्ही बाजूला नेलं ना एक मिनिट सरपंच आमच्या गावचा आहे आम्ही पाहू पुढे न्यायचं काही संबंध नाही तुम्हाला त्याला बाजूला यायचा असं करणार आणि हे पण तुम्हाला क्लिअर सांगतो तुम्हाला वाटत असेल ते पाठीशी घालतील मी अधिकाऱ्यांपर्यंत कॉन्टॅक्ट आहे मी सगळ्यांपर्यंत नाही येणार तुम्हाला त्यासाठी मी सांगितलं बरं का असं करू नका सर तुम्ही हे तोंडाने सांगून काय फायदा नाही ऍक्शन तुम्ही घ्यायला पाहिजे मला हे पण पाहिजे तुम्ही कोणाकडे ऍक्शन घेतली आणि तुमचा कोणत्या अधिकाऱ्यांनी ऐकलं दिले ना त्यांना मध्ये घ्यायचंय का मला त्याचं पाहिजे तुम्ही त्या पाठीशी घालून नाही अजिबात नाही त्यांची व्हिडिओ घेऊन व्हिडिओ चालले त्यांनी मान्य केलं. माझा मुलगा आहे तिथं शाळेत अहो मी कुठं काय म्हणते सक्का तुम्हाला भाऊ या हे बघा हा सक्का भाऊ आहे मा हा बरोबर ना ऐका. हे बघा हिरनाथ बुद्रुकचं हे बघ मेडिकल केले होते कोणाचं मेडिकल केलं ते सुट्टी झाले त्याच्यात काय निघालं ते ड्रिंक केली होती याच्यात याला medical त्याला मध्ये म्हणलं drink तुम्ही असं केलं तर तुमचं सुद्धा असं होऊ शकतं मेडिकल मध्ये ड्रिंक निघालं सावध राहा म्हणलं. एक मिनिट सर मेडिकल मध्ये ड्रिंक निघालं त्याच्यानंतर तुम्ही काय त्याच्यावरती ऍक्शन ते घेतली दिले रिपोर्ट दिले मग त्याचे कोणाकडे दिले काय साहेबांचं नाव आपले कुमार साहेब कुमावत साहेब त्यांनी काय ऍक्शन घेतली नाही त्याच्यावर नाही ते आता पुढे गेले मग ते किती दिवस झाले तुम्ही हे देऊन याच्यावर तारीख कितीची आहे? म्हणजे याला आता 2 महिने झाले हा 2 महिन्यानंतर ऍक्शन नाही मग आता शिवसाहेबांकडे गेले ते हे आपल्या शाळेत नाही हे तुमचे नाही हे कोणाचं आहे तिरुंगणचं आहे दुसऱ्या शाळेचे हा म्हणजे इथं सगळ्या घटना तेच चालू आहे. त्यानंतर दिनांक 31/12/2025 रोजी महासंगम न्यूजच्या टीमने गावास व शाळेस भेट दिली असता मुलांकडून व ग्रामस्थांकडून झालेले हे धक्कादायक खुलासे. तुम्हाला वरती कोणी शिकवायला येतं का तुमची मजाच चालती? कुणीच नाही सकाळपासून कुणीच नाही आलं. तुम्हाला कोणते कोणते सगळे रंगे सगळे बर काय रे पोरांनो मला खालच्या पोरांनी सांगितलं रंगे सर दारू पितं तिथं त्यांचा वास येतो घरी हा इकडे जवळ येतो इकडे तुला कॅडबरी तू खरं बोलला इकडे अरे ना इकडे नोकरी तिथून बसून सांग मला मोठ्या शेळके सरांना काय दारू पिताना पाहिलं होतं
बर सगळ्यांनी पाहिलं होतं गाडीत बसून दारू पित होते एकटेच होते का रंदे सरत होते दारू आणि रंदे सर्व येते ना पण त्यांचा वास येतो दोघं एकत्र काय द्या कधी कधी पाहिले भेटते ब्रँड शाळेत वगैरे का शेळके सर दररोज बरं रंदे सर आणि रंदे सर येत नाही ते किती किती दिवसातून येतं तुम्हाला शिकवायला? हप्त्यातून एक बार एकदा. बरं त्या दिवशी तुम्हाला स्पर्धेला कोण घेऊन गेलं? शेळके सर घेऊन गेले. सगळे किती मुलं होते तुमच्या गाडीत? 7. बर मला एक सांगा सरांचा वास येत होता घरी दारूचा गाडी दुसरे सर चालवित होते का जे दारू पेले होते ते चालवित होते ना मग शेवटी सर गाडी चालवित होते मला वाटलं रंदे सर गाडी चालवित होते रंदे सर नव्हते ना आले रंदे सर नव्हते शेवटी सरच होते काय हा का बर मग तुम्हाला शाळेपेक्षा आणलंच नाही का येताना सोडायच्या वेळेस? कुठं सोडलं तुम्हाला? म्हणजे गावाच्या ते रोडला सोडलं. हां बरं. अरे वा कितवी तो वर्ग आहे? 5वी आणि तिसरी. बर शिक्षक कोण आहे तुम्हाला? येतात का रोज? उशिरा येतात का खाड्यावर राहते काही? अरे कोण मला एक सांगा तुमच्या सरांचा वाशी येतो कोणत्या कोणत्या सरांचा वाशी येतो? रंदे सरांचा पण दोघं दारू पितात मुख्याध्यापक पण ना दररोज असं सांगितलंय शेजारच्या पोरांनी इथं कार लावतात कार मध्ये बसून दारू पितात. अरे वा चॉकलेट कॅडबरी देणार आहे मी सगळ्यांना. काय करते हा ना? अरे बापरे आता तुम्हाला चांगले शिक्षक पाहिजे का मॅडम कसे आहेत मॅडम? लक्ष देते मॅडम भारी शिकवतात तुम्हाला. त्या दिवशी स्पर्धेला कोण कोण होतं बरं? आता परवाच्या दिवशी परवा कातळापूरला. बर मला एक सांगा तुमच्या सरांनी तुम्हाला गाडीत नेलं ना? कोणत्या सरांनी नेलं? शेळके सर. त्या दिवशी तुमचे रंदे सर शाळेत होते का? नव्हते. बर शेळके सरांचा वास येत होता घरी बरोबर? गाडी ते स्वतः चालवित होते ना? तुम्ही किती पोर होते? किती? 3 पोरी आणि 4 पोरं. आणि तिकडच्या वर्गातले काही पोरं होते ना? वरच्या वर्गातले काही पोरं होते का? 7वीचे? बरं मग अरे सर इथं दारू बसते कधी शाळेत? गाडीत का? कुठल्या गाडीत? काय मध्ये प्याते का? पुढे इथंच लावायचं का गाडी? म्हणजे शाळेतच ना पण? बघितलं तर मी सगळे बघितले.
शिक्षक दारू पिलेले दिसतात. आहे का नाही? शिक्षक स्वतः दारू पिलेले. केंद्र प्रमुखांच्या तर पिशवी सिगरेटचे पाकिटन बाटले. म्हणजे माझ्याकडे विथ प्रूफ आहे त्याचा. आता तुम्ही काय करता अशा वेळेला? आम्ही आमचं काय काम तुम्हाला सांगतो. मी काय म्हणतो मला सांग थोडं. आमचं काम काय करतो वरिष्ठांना कळवणं त्या शिक्षकाच्या बाबतीत. म्हणजे आमचं आता एवढं असतं ना, वरिष्ठांनी येऊन चौकशी केली पाहिजे. शिक्षकांनी तुम्ही स्वतः दारू पितात. आम्ही स्वतःच्या सर तुमच्या पण नाव त्यांचं ते बघायला असतात ना. मी कधीच नाही माझा विषय एक शिक्षक तेवढे जबाबदारी तक्रार. बरं आज तुमची मेडिकल करू आपण चालेल. चालेल कधी का काही problem नाही. तयार. बरं तुम्ही वरिष्ठांना म्हणजे कोणाला सांगा? आमच्या वेळेस काही आमच्या स्कूल कमिटीचे अध्यक्ष हां. आणि केंद्र प्रमुख या दोन नावानं तर कळावं. केंद्र प्रमुखांसोबतच दारूची बाटली सिगरेटची पाकिट राहतात. बरं कळवलं लेखी दिलं तर त्यांना तसं एक नाही म्हणते पण आम्हाला कळवणं गरजेचं असतं ना अध्यक्षांना. तोंडी कळवणं गरजेचं असतं. ते चालतं. द्यायला पाहिजे होते पण ते तोंडी कळवलं त्यांना ते म्हणजे तुम्हाला सिरियसनेस नव्हता या गोष्टीचा. सिरियसनेस नव्हतं ना. होता आम्ही 2-3 वेळा सांगितलं सगळ्यांना सांगितलं. तुम्ही त्यांना लेखी का नाही दिलं केंद्र प्रमुखांना? केंद्र प्रमुख यांनी स्वतःने नाव द्यायचं असतो नाही तुम्ही घेऊन केंद्र प्रमुख आले बरं, होते. मग त्यांनी अहवाल न्यायला का? त्यांनी नाही आलं. तुम्ही त्यांना परत विचारलं का नाही? 2-3 वेळा सांगितलं त्यांना. परत 2-3 तुम्ही वेळा मुख्य अध्यापक आहे. 2-3 वेळा सांगितलं होतं. ते 2-3 वेळा आले होते त्यांनी काय त्यांना म्हणतो सांगितलं. तुम्ही मुख्य अध्यापक आहे. बरोबर ना? म्हणजे तुम्ही शासनाचे कोणते कर्मचारी? शासनाचे कर्मचारी कोणते पण त्यांच्यात सगळ्यांमध्ये तुमची रँक कोणती? तसं मी 5 मुख्याध्यापक इन्चार्ज मुख्याध्यापक असतो. बरं इन्चार्ज. इन्चार्ज पण आतच ना इन्चार्ज एवढे अधिकार नसतात. बरं ठीक आहे. काय अधिकार नसतात तुम्हाला? आम्हाला फक्त वरिष्ठांना आमच्या वरिष्ठ शेवटी केंद्र पण प्रमुख लेखी कळवतात का तोंडी कळवतात वरिष्ठांना? पात्र मुख्याध्यापक असतात मग ते लेखी कळवतात. बरं आम्ही काय पात्र तुम्ही हा मुख्याध्यापक पत्र मुख्य पात्र मुख्याध्यापक इन्चार्ज सिनियर असल्यामुळे माहिती पण मग लेखी देत नाही का? लेखी द्या. पात्र मुख्याध्यापक देऊ शकतो. असं कोण म्हणलं तुम्ही? असं आम्हाला सांगितलं कुणी? जसं आम्हाला माहिती आहे समजा तुम्हाला तुम्ही म्हटलं ना सांगितलंय पण मग कोणी सांगितलं तुम्हाला? वरतून असं बऱ्याच जणांनी सांगितलं शिक्षण जोडून मी केलं. काय म्हणतो बरं लेखी दिलं तुम्ही जे तोंडी सांगितले ते कागदावरती लेखी दिलं तर काय बिघडतं? बिघडत नाही पण आम्हाला अधिकार नाही ना फक्त पात्र मुख्याध्यापक अधिकार आहे. हे उत्तर तुम्हाला शिक्षण मंत्र्याला द्यायचे असं नाही म्हणून आम्हाला इथं सांगितलं. शिक्षण मंत्री येणार आहेत हे विचारायला तुम्हाला वाटेल मी आत्ताशी हे खोटं बोलतोय. इथं शिक्षण मंत्री विचारायला येणार आहे आणि हे उत्तर तुम्हाला त्यांनाही द्यायचं एवढं ध्यानात ठेवा. बरोबर आहे ना. असं त्याला आमचे जे बरेच ज्या ठिकाणी पात्र मुख्याध्यापक आहेत ना त्यांच्या तोडून मी असं ऐकलं की त्यांना आपल्याला लिखी असं देता येत नाही. आम्ही शिक्षक दारू पितात असं लिखी देता येत नाही. आम्ही तोंडी बोललो तर बरं तुम्हाला मान्य आहे का ते शिक्षक दारू पिऊन येतात? ते म्हणणे काय नाव आहे त्या सरांचं? संजय रामराव शेट्टी ते आता रजा टाकून गेले आता 15 दिवस. ऐका ना संजय रामराव शेट्टी रामराव शेट्टी शेळके. ते कुठं राहतात? ते राहायला अकोल्यात ते ठीक आहे. आता ते 15 दिवसाचे रजा कधी टाकून गेले? आजपासून रजा टाकले का? हा त्यांचा रजेचा आरोग्य आहे का? हो. ते ही मंजूर कुणी केलेली आहे? केंद्र प्रमुख असते रामदास नत्तू म्हणजे त्या दिवशी जे भेटले कातळपूर मध्ये तेच. हो. याचा एक फोटो काढून घ्या. बरं आता त्या दिवशी मॅडमने आम्हाला काही मास्टर दाखवले. याच्या अगोदरच्या कुठल्याच राजा लिहिलेला नव्हतं. तो काय प्रकार तिथं मास्टरला 2024 नंतरच्या एकही राजा लिहिलेला नव्हते. तो काय प्रकार आहे मस्त शिक्षक लिहिला होता. बघायला मिळालं.
कोणाच्या त्या सरांच्या हा ते सर आत्ता आले 2 महिन्यापूर्वी ना 2 महिने. तुमच्या यावर हे बघा एक ध्यानात ठेवा, हे जेव्हा या चुका करताय तेव्हा याला सगळ्यात जबाबदार तुम्ही. ऐका नाही, ऐका मारायचा काय विषय. आणि आमचं वरिष्ठ ऐका, तुम्ही केंद्र प्रमुखांना सांगा, त्यांनी नाही ऐकलं तुम्ही शिक्षण अधिकाऱ्यांना सांगा, तुम्ही गावाच्या कमिटीला सांगा. सगळ्यात पहिले आम्ही आमच्या अध्यक्षांना सांगितलं, नंतर सरपंच साहेबांना सांगितलं. बरं, अध्यक्ष काय म्हटले? अध्यक्ष त्यांना समज दिली, लेखी समज दिली, तोंडी तोंडी समज दिली. दुसऱ्या दिवशी आले अध्यक्ष 2-3 लोक आले, त्यांना तोंडी समज दिली. मग हे 2 महिन्यापूर्वी तिथं आलेले. त्यांनी माफी मागितली होती. ऐका ना, हे सर 2 महिन्यापूर्वी तिथं आलेले, याच्या आधी इथं असा प्रकार होत नव्हता. काहीच नव्हतं त्यांना माहिती. आला सर ते सर आल्यापासूनच आहे असं. बरं, मग तुम्ही 2 महिने का बरं वाट बघितली? लगेच सांगितलं होतं मी, 2 महिने झाले लगेच सांगितलं होतं. त्यावेळेस मला लक्षात आलं ना असं दारू मिळतात, त्यावेळेस लगेच मी अध्यक्षांना बोलून त्यांना कल्पना दिली. अध्यक्ष सर इथं येऊन किती दिवस झाले? सप्टेंबरमध्ये. जेव्हा बदल्यांचा विषय होता ना 3 महिने 3 महिने हा पण 2-3 महिने जास्त दिवस नाही, आता आले ज्या बदल्यांचा विषय होता ना तेव्हा ते. बरं, सरांबद्दल काय म्हणणे? सर पण लय वेळा गैरहजर असतो. नाही काल परच्या दिवशी पण नव्हते, तर आम्ही राहतो. कालही ते नव्हते, काल फोन काय लागला नाही म्हणून मी 10वेळा परत दिवशी म्हणून मी मोतीले काल म्हणून इमर्जन्सी कामाला नाही का इमर्जन्सी काम केंद्र प्रमुखांना मेसेज टाकतो की आमचा जो ग्रुप आहे ना ऑफिशियल, तुम्ही अशी रजा नाही करत. इमर्जन्सीला त्यांचे असे रजाच नाही आम्ही बघितले, तर त्यांचे असे म्हणजे तक्ताच बरं नाही का रजेचं म्हणून. तुम्ही कधीपासून इथं? त्यांना बरेच दिवस झाले. काय सर तुम्ही मी काय म्हणतो, तुम्ही कधीपासून इथं? 18 हे बघा, हे तुम्ही 2 दिवसात ते बनवले असतील. मॅडम ऐका ना सर, आणि इमर्जन्सीला ऐका, मॅडमनी मला आधीच मस्टर दाखवलेलं आहे, त्याच्यात तुमच्या राधा नाहीये 2024 पासूनची. नाही का अर्ज पण आहे तुम्हाला पहिली गोष्ट ती पण सांगतो, मला बघून घ्या. त्या दिवशी आम्ही तुमचं मस्टर चेक करून गेलेलो आहोत. चार्ज असल्यावर इमर्जन्सी तर रेंज नाही आपल्याकडे, कॉम्प्युटर नाही, बरेच कामं दिवसभर चालू असतात, आम्हाला बाहेर जाऊन कामं जावं लागतात. डिजिटल कुठे गेलं शाळा? ते सर तर म्हणले होते कॉम्प्युटर आहे म्हणे आमच्याकडे. नाही बरं पडलेलं आहे कॉम्प्युटर. डिजिटल शाळेला तुम्हाला निधी नाही आला कोणताच? निधीला आम्हाला फक्त 12,000 निधी आहे. याचे फोटो घ्या तुम्ही. आम्हाला फक्त निधी 12,000. कसं काय? 12,000 निधी. त्यात आम्हाला कागदपत्र फायली आणि शैक्षणिक साहित्य सगळं तयार केंद्र प्रमुख तर म्हणले म्हणजे डिजिटल शाळेला येतो येतो त्यातून आम्हाला सगळं एका फायली कागदपत्र कागद इतके रिम लागतात, कागदाचे प्रश्न आम्हाला स्वतः प्रिंट मारा लागतात, प्रिंटचा खर्च येतो. हा चेक करा, काम समजा चेक करा, काम असतं आम्हाला. बघा किती कामं असतात हे याला कॉम्प्युटर नाही. ऐका ना, तुम्हाला जमत नसेल तर सोडून द्या, खूप लोक बेरोजगार आहेत. माझं पण ऐका ना, 70 पोरांचा 70 कुटुंब इथं. ऑफिशियल ग्रुप किती दिवस मेसेज करायचा असतो आम्हाला. आत्ताच करा, मी काय म्हणतो, आत्ताच तुम्हाला करा. जमत नसेल तर सोडून द्या, हे कारण नका तुम्ही. खूप लोक आहेत ज्यांना सरकारी नोकऱ्या मिळत नाही. ग्रामपंचायतला लेटर द्या आम्हाला, कॉम्प्युटरची व्यवस्था करून द्या. कॉम्प्युटरची व्यवस्था पण नाही आम्हाला. ग्रामपंचायतला अर्ज दिली तुम्ही? हा दिलं होतं. तो अर्ज द्या ना. सगळं प्रकार ठेवली पण पत्र दिलं होतं मला. बरं मग आता ठीक आहे. बघा दिवसभर चालू असतं. नाही मेसेज पाहिलं आम्हाला फोन करा. ग्रामपंचायत सुट्टी का? ऐका ना, ग्रामपंचायत सुट्टी का? हे कामच आहे तुमचं. काम आहेच ना. कर्मचारी तर काही वेगळं नाहीये, तुम्ही काही वेगळं करताय म्हणून. ग्रामपंचायत जाऊ आपण निघून गेलो.
आता सकाळी मेसेज आला केंद्र फोन केला लगेच गेले. बरं ठीक आहे. आता काल तुम्ही सुट्टी टाकलेली होती ना, त्याचा कुठं मेसेज केलाय मला दाखव बरं. केंद्र मेसेज केलेले मी दाखव ना मग मेसेज केलेला असेल ना, डिलीटचं थोडीच केलं नाही आहे त्यांचे मास्टरवरती फोटो काढले. आपल्याकडे कालच्या मास्टरचे फोटो आहे ना, आज जे पेजेस जोडले ना त्याचे पण आपल्याकडे आहेत. काकांचं निधन झाल्यामुळे मी रजेवर आहे. सर तुम्ही काल म्हणत दहा वेळेला परत दिवशी मोतीला ठीक आहे, काल येते मी नव्हते. जवळचा डाव होता ना, बहिणीचे सासरे वारले. डावाला इथले 11 वाजेपर्यंत राहतो, 12 पुण्याला होता, वाजेपर्यंत. आपण असतो लगेच झाला असतो. डाबा पुण्याला होता ना. म्हणजे तुम्ही सोमवारी सुट्टी होती, काल पण सुट्टी होती. त्याचा अर्ज तुमच्याकडं नाही. इमर्जन्सी असंच नाही ठीक आहे ना, त्याचा अर्ज नाही. बरोबर. इमर्जन्सी असंच करावं नाही सरपंच साहेब हे याच्या आधी हे याच्या आधीपासून किती दिवस असत होतं, 10 होती. एका मालकाने मला मारायला आमचे ग्रामसभा भरले, त्यात मॅडम पण आलत्या, कोणत्या वरिष्ठच होत्या त्या. ठरलं आमचं का मग यांनी समजा गावकऱ्यांनी असं केलं का येण्याचा चान्स द्यायचा. ते असं येणं जाणं म्हणजे वेळेत येणे नाही. आले का आज आले का तिथून म्हणजे शिक्षक वेळेत येत नाही. आले तर ऐका ना, आज आले का 2 दिवस आले का तिथून 2-3 दिवस ते पुन्हा त्याला गंज ऐका ना प्रयत्न जात नाही. ते पोरसो सांगते, लांब पोर आहे ते सो सांगते. अहो, माझ्याकडे 2 का बीएलओचं पण चार्ज आहे माझ्याकडे. बीएलओचं पण काम चालू आहे. ऐका नाही, हा. काय सांगतो आजच आम्हाला तहसील कार्यालयाला बोललो होतो. ऐका ना, मी काय सांगतो, शिक्षक शाळेत वेळेवर येत नाही हे मान्य आहे का तुम्हाला? येतच बरोबर येतं, पण मला सगळे येतात. ते घरी किती वाजता? दिवशी उशीर होतो. सरपंच खोटं बोलता का? आज मला काय ऐका ना, 1 मिनिट. मला कधी तहसील मी काय म्हणतो सर? कधी ऐका ना. ऑनलाईन मी काय म्हणतो, सरपंच 100% खोटं बोलताय का? आपण त्यांच्यावर केस कधी नाही, रोज नाही उशीर आहे. रोज ऐका ना सर, आपण त्यांच्यावर गुन्हा टाकू. कारण हे बघा, रोज कोणी उशीर आहे. एका कोणावर तरी केस होणार आहे याला. रोज कोणी उशीर आहे. मी काय सांगतो, याचा अर्थ सरपंच त्यांच्यावर गुन्हा टाकू. कारण हे बघा, रोज कोणी उशीर आहे. एका कोणावर तरी केस होणार आहे याला. रोज कोणी उशीर येत नाही. मी काय सांगतोय, याचा अर्थ सरपंच खोटं बोलताय, गावचे लोक खोटं बोलताय. त्यांनी समजून घेतलं पाहिजे ना, त्या कामानिमित्त उशीर होत असतो ना. नाही, हे पहिलं काम आहे तुमचं, ही ड्युटी आहे तुमची. काही काम आकलत करावं लागतं. ऐका ना सर, ऐका ना, तुम्ही तुमचे पर्सनल काम पर्सनल नाहीच काय आमचं काम बरं पर्सनल. मग आजच आम्हाला मेसेज होता तहसील कार्यालयात जाऊन बीएलओच्या याद्या घेऊन गेले. हा बरोबर. पण ते शेळके सर आज रजेवर असल्यामुळे मी कधी तहसीलला गेलो नाही. तुम्ही ते काम केले तर पोरांना कोण 1 मिनिट. तुम्ही ऐका ना, 15 दिवसाचे अर्जित्राला मंजूर करण्यावेळेस तुम्ही केंद्र प्रमुखांना सांगितलं नाही का, आमच्याकडे पुरेसं संख्याबळ नाहीये? सांगितलं मग ते व्यवस्था करणार आहे शिक्षकाची. कधी? ते म्हटले सकाळी 2-3 आढावा घेतो म्हटले मी केंद्राचा, कोणता शिक्षक येताना असलं ते आपले शिक्षक देणार आहे आपल्याला. बरं, नसलेस तर नसलेच मग दुसऱ्या केंद्रातून देतात. पण ते आपलं पहिल्यांदा आपलं कातळ केंद्र पाहतात, तिथं उपलब्ध नसला तर दुसऱ्या केंद्रातून देतात. तिथं नसला दुसऱ्या तालुक्यातून कुठून तरी व्यवस्था करणार आहे ते शिक्षकाची. बरं ठीक. म्हणजे तुमचं ते काम चालूच राहतं बरोबर. पण तुमची ही पहिली ड्युटी आहे का तुम्ही शाळेत येणं, शाळेवर लक्ष देणं, विद्यार्थ्यांना शिकवणं? शिक्षक दारू पिऊन येत आहे ही फार गंभीर गोष्ट आहे. त्याला पहिले तू सांगितलं, माझ्या दिवशी मला लक्षात आलं ना, त्या दिवशी मी अध्यक्षांना बोलून सांगितलं होतं. बरं ठीक आहे. आता मग त्याच्यावरती तुमचे जे शिक्षण अधिकारी काय कुमावत साहेब काय म्हटले ते? त्यांनी याच्यासाठी चौकशीसाठी त्यांनी केंद्र प्रमुखांना पाठवलं होतं. कोणाला? केंद्र प्रमुखांना. बरं, मग केंद्र प्रमुखांचं काय? केंद्र प्रमुख येऊन गेले, त्यांनी इथं सगळ्यांना बोलून घेतलं, अध्यक्षांना वगैरे. त्या शिक्षकाला समज दिली, शिक्षकाने माफी मागितली, आता इथं पुढे परत असं होणार नाही. बरं, गावचे लोक म्हणतात शिक्षक आणि काही लोक इथं शाळेत दारू प्यायला बसतात, त्याच्याबद्दल काय? शाळेत कोणीच दारू प्यायला फोटो आहे सर ते? नाही, शक्यच नाही. पण शाळेत दारू प्यायला बसत नाही. शाळा चालू असताना शिक्षक आणि पोर दारू प्यायला बसत. शिक्षकांनी पोर हा शक्यच कुठे नाही. त्यांची तशी पोरं नाही, गावातले गावातले कोणी येत नाही इथं गावातले पोरं. दारू पिऊन कोणीच येत नाही. हे दृश्य गावाला तरी स्पर्धा होत्या, रंगायला वाटतंय. उलट गावातले लोकं- गेलते सर्व काय असे विषय झाला आणि तिकडं हे दारू पिले का त्या दिवशी विषय नंदू बोलला गावातली 4 लोक असे शिक्षक. आता हे बघा, तुम्ही दोघं गावकरी, तुम्हाला दोघांना या सगळ्या गोष्टी आमच्यापेक्षा जास्त माहिती आहे. आणि हा तुमच्या शाळेचा प्रश्न बरोबर आहे. आणि हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे कायमचा. आणि गावातली लोक मी काय म्हणतोय, बरं साहेब, हे बघा, ही हे गोष्ट गावाकडे बसले गंभीर पाहिजे, आहे. हे घेऊन नाही बसले पाहिजे. सांगतो.
बरोबर आहे का नाही? पालक सुद्धा दारू पिऊन येतात शाळेत, बऱ्याच आणले पालक दारू पिऊन इथं काही येऊन बडबड तुम्हाला त्यांना शिकवायचं थोडीचे पालकांना पालक हे बघा आता असा विषय आहे. आता तुम्हाला सांगतो सगळ्या नागरिकांना तर आपण काही करू शकत नाही, येणं चुकीचं हे मान्य आहे. एका मुलाचा पण ऐका ना, जेव्हा शिक्षकच दारू पिऊन येत असतील, शिक्षक म्हणजे एकच शिक्षक सगळेच नाही. आणि एक दिवस माझ्या कोणी आलं मला चौकशी करायला, माझ्या एका पालकाने दिवस माझ्या हल्ला केला. कारण का त्याच्या पोराचा पाय फ्रॅक्चर झालं होतं. मी त्याला ऐका ना, मी सांगतो विषय काय होता, मी विषय ऐकून घेत होतो. एका पोराचा पाय मोडला इथं पावसाळ्याचे दिवस होते बरोबर ना? त्या पोराला यांचं काम होतं पुढं घरापाशी सोडणं. सोडले मी तिथं. यांनी घरापाशी नाही सोडलं, यांनी रस्त्यावर सोडलं, हे निघून गेले. तो पोऱ्या तिथं त्याचा पाय मोडला होता, त्याला चालता येत नव्हतं. तो पोऱ्या जे घरचे सोड त्याच रोड मध्ये बसला होता, त्याला उठता येत नव्हते तिथून. त्याच्या घराजवळ गाडी जातच नव्हती. तिथून गाडी दिला मी आणि त्याला म्हणलं सोडा. जेवण झाले असेल, पोरांच्या पोरं इथे खेळत होते वाटते, आणि खेळता खेळता त्याचं पाय मोडला. काय याला समजलं नाही, लागलं पायाच्या. मग यांनी नेलं ते घरी घेऊन, रस्ता इडून घर थोडं जवळ सुद्धा लांब होतं. मग यांना माहित होतं लागलंय काय, चालता येत नाही. यांनी काय करायला पाहिजे, त्या घरात पोत आवाज द्या पाहिजे, तर घेऊन जायला पाहिजे. रस्त्यावर सोडले, घेऊन आलो त्याचा पप्पा आले का तुम्ही रस्त्यावर का सोडले, मोडलं तसंच पाय मोडला तसंच पाय घेऊन तो तिथंच बसला होता. मग ते आले. मग तिथून त्यांनी घरच्यांनी दवाखान्यात नेलं पालकांनी. हा, पण मी काय म्हणतोय ते कमाने नेतील, पण सांड कामे का नाही असं झालंय. रस्ता त्यांच्या घरात गाडी जाऊ शकत, मग सांड काम होतं का नाही. आता इथं पहिली ते किती विषय आहे तुमच्याकडे सगळे लहान मुलं आहेत. तुम्ही त्यांची काळजी घेणं हे सगळ्यात पहिले चुकून होत असं नाही. तुमच्याकडून चुकून बऱ्याचशा काही गोष्टी होत आहेत, ते सगळे येत आहे. आणि ते आता पूर्ण तालुका नाही, ते पूर्ण राज्य बघणार आहे. तुमच्या काही गोष्टी किती चुकत आहे, किती नाही चुकत. मग याच्यात केंद्र प्रमुख तुम्हाला कसं पाठीशी घालताय, शिक्षण अधिकारी कसं पाठीशी घालताय. पाठीशी नाही आपण चौकशी म्हणजे तुमचे प्राथमिकचे जिल्हा अधिकारी कोण आहेत? भास्कर पाटील. दोन आहेत. पाटील साहेब. पाटील साहेब आहेत. भास्कर साहेब पाटील. कधीपासून येते तिथं ड्युटीवरती? 3-4 वर्ष झाली असतील. अच्छा, म्हणजे माझी भेट नक्की झालेली असेल त्यांच्याशी. बरं सर, आता ह्या लोकांच्या ज्या काही तक्रारी आहेत तुमच्याविषयीच्या सगळ्यांच्या, आता पहिली गोष्ट तर असा नियम सांगतो, तुम्ही ज्या गावात शिकवता त्या गावात राहणं तुम्ही बंधनकारक आहे. म्हणजे तो पण चुकीचा आहे का नाही? म्हणजे नियम नाही आहे का असं? मला वाटलं मला काही चुकीची माहिती आहे का काय. तर तुम्ही तिथून 30-40 किलोमीटर लांब राहताय, ती सगळ्यात पहिली चुकी. त्याच्यामुळे तुम्ही ड्युटीवर 2-3 दिवस येत नाही. तेच नाही 2-3 दिवस कधी येत नाही असं काय होणार. उशीर आहे तर काम असल्याशिवाय नाही, उशिरा येत नाही. आज मला थांबायचं होतं, पण शेवटी सगळं असल्यामुळे मी थांबलोच नाही. लगेच नाही आलं. तसं सकाळपासून मेसेज चालू आहे. आता बिअर निवडणूक पण आल्या, ते पण मला घरोघरी मला फिरून करावं लागणार आहे. प्रत्येक घरात जाऊन ते मॅपिंग करायचे आहे आम्हाला, ते पण काम आहे. त्यामुळे त्याचा आहार शिक्षक झाला, तर ते काम कसं करायचं मी आता. मग तुम्हाला तेच विचारायचं आहे ना, केंद्र प्रमुखाशी बोलले का नाही? ते काम नाही करत, आम्हाला नोटीस झाले. मलाही कळतं, मलाही माहिती सिस्टीम. मला तेच म्हणायचं होतं, तुम्ही केंद्र प्रमुखांना सांगितलं का नाही का मला जर इलेक्शनचं काम आलेलं आहे, तुम्ही एका शिक्षकाला 15 दिवसाची रजा देताय. सोडायला नव्हतं पाहिजे. ते दोघंही सापडलेत ना. केंद्र प्रमुखाकडे दारूच्या बाटल्या, सिगरेटचे पाकिट, ऑन कॅमेरा आहे, व्हिडिओ सगळं ऑन कॅमेरा आहे. ते त्याला पुरावा आहे सगळे लोक. त्यांच्या ह्याच्यातून पॉकेट काढलं की मी बाहेर. तुम्ही ऑन व्हिडिओ एक ध्यानात ठेवा, ज्या ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणासाठी दगड खाल्लेले, तुम्ही त्यांच्या महाराष्ट्रात हा नालायकपणा करताय. आणि मी 3 तारखेला सावित्रीबाई जयंतीच्या दिवशीच हे सगळं मुख्यमंत्र्यांकडे देणार आहे. तुम्ही आमची पण बाजू मांडा ना, शासन आमच्या काय बाजू मांडायची तुमची? किती कामाला होता तुम्ही दारू पिऊन येता ही बाजू मांडायची. मी नाही, एकच शिक्षक. त्या शिक्षकाला तुम्ही पाठीशी घालताय हे मांडायचं. नाहीच घातलं मी लगेच. माझं काम वरिष्ठांना कळवणं आहे किंवा गावची शाळा सोडून 40 किलोमीटर लांब राहता हे मांडायचं. शाळेत 11 वाजता येतं हे मांडायचं. दारुड्या शिक्षकाला पाठीशी घालायला त्याला रजेवरती पाठवता हे मांडायचं.
2024 पासून मास्टर भरलेलं नाही हे मांडायचं. का माझ्या नातेवाईकाची डेथ होती, रोज दावा होतो, मला तिकडं जावं लागतं हे मांडायचं. त्यासाठी रजा असतात ना, पण आम्हाला रजा असतात ना, नक्की रजा असतात, बरोबर. ते मास्टरला भरतो का मी 2024 पासून? ही तुमची शिक्षिका बोललेली, ही मी नाही बोलत, ती रोज तुमच्या बरोबर आहे. काय मांडायची तुमची बाजू? शिक्षा संख्या अपुरी पण आहे, ही पण बाजू आहे ना आमची. शिक्षा संख्या तुम्ही मांडा ना. पट कमी असल्यामुळे तुम्हाला हे मांडता नाही येत. शिक्षक आहेत ते दारू पिऊन येतात. सगळं आम्ही ठरवले आमच्या. माझ्या हातात जे आहे ते सगळं तोंडी. तुम्हाला लिहायला अधिकार नाहीये. हे उत्तर तुम्हाला शिक्षण मंत्र्यांना पण द्यायचंय. तुमची बाजू मांडूयात आपण चांगली. जमलं ना सरपंच साहेब? पोरांचा विषय बघा साहेब, तुम्हाला मी क्लिअर सांगतो, ते माझी जबाबदारी नाही. तुम्ही जसे मॅनेजमेंट पळवतात ना, तसं हे पण मॅनेज करायचं. मुलांना शिकवणं थोडं वेळ बाजूला राहिलं ना तरी ते सहन होईल. तुम्ही दारू पिऊन आज उच्छाद मांडताय ना, हा 100% चुकीचा आहे. सरपंच साहेब, यांना माफी नाही द्यायची. हे सगळे ऐका सरपंच साहेब, हे सगळे जोपर्यंत संपूर्ण बडतर्फ होत नाही तोपर्यंत हे आता प्रकरण शांत होऊन नाही जाईल. मुख्याध्यापक, शिक्षक म्हणजे सुरुवात कशी बघा, शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, शिक्षणाधिकारी सगळे सामील आहेत याच्यात. याला किती दिवस माफ करायचं? तुम्ही स्वतः होते ना केंद्र प्रमुखाच्या पिशवीतून आपण सिगरेटचे पाकिट काढले होते ना. आणि सर हे बघा, मी तुमच्यावर दबावही आणत नाहीये, मी तुम्हाला शिवीगाळही करत नाहीये. तुम्ही चूक करताय, एक नागरिक म्हणून मी माझं कर्तव्य बजावतो. तुम्ही या महापुरुषांचा थोडा जरी आदर्श घेतला ना, तुम्ही असं वागणार नाही. आणि शिक्षक, श म्हणजे शिस्तप्रिय, श म्हणजे क्षमशील आणि क म्हणजे कर्तृत्ववान, हे तिन्ही गुण तुमच्यात नाहीये. ज्योतिबा फुले साने गुरुजींच्या महाराष्ट्रात आपण आहे, हे ध्यानात घ्या तुम्ही. साने गुरुजींचा महाराष्ट्र, ज्योतिबा फुलेंचा महाराष्ट्र आहे. आणि तुम्ही इथं सगळे खोटे कारण सांगताय. माझं कोणतंच खोटं कारण नाही. प्रत्यक्षात राजा हरिश्चंद्रचं गाव जवळ आहे म्हणून तुमचा नंबर किती काम आहे मला. मी काय म्हणतो, राजा हरिश्चंद्र नंतर तुमचा नंबर आहे का खरं बोलण्याला? तुम्ही पायथ्याशी म्हणून विचारतोय तुम्हाला. तुम्ही आमचे हे काम बंद करा, आम्ही पूर्ण वेळ शाळेला देऊ. ते बघा सर, ते माझ्या हातात नाही. आणि इलेक्शन काय रोजही नाही, हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती. वर्षभर काम चालू असतात, वर्षभर इलेक्शनचे काम चालू असतात. अद्यावत काम चालू असतात. मी म्हणतो मला लिखित द्या. काय केलं कागदपत्रांचं? काल तुम्ही बोलले ते उद्या ठरलंय आमचं. नाही, ते जे कागदपत्रांचं तुमची बाईट घेताना ते जे मध्ये बोलले कागदपत्र हरवले काहीतरी मतदानाचे काम, ते म्हणता मी मतदानाचं काम करतो, मग ते कागदपत्रांचं काय केलं मध्ये? हां, त्यातले 1-2 जण तसे बोलले का जे तुम्ही मतदानाचं करता ना बिलचे कामं, ते कागदपत्र तुम्ही हरवले का, ते विचार आलं तुम्ही म्हणून का आमच्याकडे नाहीच, ते त्याचे आलंच नाही असं विषय झाला. ऑनलाईन भरलेले सर, जेवढे बाहेर येतात ते सगळं ऑनलाईन भरतो. ते तुम्ही काम करते ते तर तुम्ही व्यवस्थित करणं बाकी किती तर जणांचे नाव आले, वगळले नाव आले. त्यांचं असं म्हणणं डॉक्युमेंट क्लिअर म्हणजे तुम्ही आपण नसले डॉक्युमेंट जमा करायला पाहिजे, ते म्हणतात आमचे डॉक्युमेंटच हरवले.
ते हरवले नाही मी, सगळे फोटो काढलेले असतात व्हिडिओ त्याच्या आणि ते झालं काय, ते थोडं जर डॉक्युमेंट क्लिअर नसेल, ब्लर असेल ते, तर ते सिस्टीम ते ऍक्सेप्ट करीत नाही. BLO आहे ते नाही, ठीक आहे. त्याच्यामुळे त्यांचं नाव त्यामुळे सर मी तुमच्या त्या गोष्टीबद्दल काहीच म्हणत नाही, ही पहिली गोष्ट आहे. पण तुम्ही ज्या गोष्टी करताय त्या पूर्ण चुकीच्या आहे. म्हणजे त्या अगदी राग आणणार आहे. तुम्हाला मी क्लिअर सांगतो, भयानक राग आणणार आहे. तुमचे शिक्षक स्वतः सांगताय हो मी दारू पिलेलो आहे, मी दारू रोज पितो. ती गोष्ट मान्य करतो मी, त्या शिक्षकाची गोष्ट मान्य करतो. तुम्ही त्याला पाठीशी घालताय म्हणजे तुम्ही त्याच्यापेक्षा मोठे गुन्हेगार आहेत ना. माझं काम मी केलं, मी पाठीच नाही घालले त्याला. मग लेखी एकही पत्र का नाही द्यावं वाटलं? एक दिवस त्यांना असं म्हटलं तर तुम्ही शाळेत तुमच्यावर कोणाचा दबाव होता का? दबाव नव्हता. बरं मी म्हणतो कोणालाच नाही दिलं पत्र, फार कोणालाच नाही दिलं. तुमच्या संस्थेच्या लोकांकडे दिलं का? का नाही दिलं लेखी पत्र? सर तुम्ही सांगताय अधिकार नाही, हे चुकीचं आहे. हा अधिकार कोणालाही आहे. अध्यक्षांनी सांगितलं होतं, त्यांनी पण द्यायला पाहिजे होतं. तुम्ही तुमची जबाबदारी त्यांच्या बोकंडी का ढकलताय? तुम्ही मुख्यापक इथं उत्तर तुम्हाला विचारणार इथं लोक, त्यांना नाही विचारणार. उत्तर कोणाला विचारणार आहे? मला वाईट वाटतंय शिक्षकांशी या भाषेत बोलावं वाटतं. बरं मी पत्र देतो शिक्षणाधिकाऱ्यांना, मला काय उत्तर त्यांना द्यायचं ते उत्तर द्या. पण यापुढे या गोष्टी होता कामा नाही शाळेत. सरपंच साहेब तुमची जबाबदारी लक्ष द्यायची. हे विषय जर परत कधी झाले याच्या पुढे गप्प बसू नका. ऐका ना, काल जे सर बोललो ना, काल त्यांची मॅडम पण आली, ते पण शिक्षक आहेत का नाही, ते शेळके सर, तर त्यांनी माफी मागितली का ती मॅडम आलती त्यांची म्हणून पुढे होणार नाही. आणि जे काही मॅडम म्हणजे त्यांच्या मिसेस, हा ते पण शिक्षक आहेत का नाही, ते म्हणजे काल हे पण नव्हते, त्यांना माहिती झालं काही हे नाही, मग ते पेपर चालत का नाही त्यांची ते घेऊन आले पेपर गॅपवरसाठी. त्यांनी माफी मागितली का इकडून पुढे असं होणार नाही, 15 दिवस रज्जू जाते, जे काय असेल त्यांचं म्हणतात बाहेरचं जे असेल त्यांचं जे काही पुढे इंजेक्शन घ्यायची ते 15 दिवसासाठी म्हणला तुम्ही रिसर्च परवानगी काढा तर तुम्ही त्या करा. पण आमचं इकडं काय नाही, आम्हाला जेव्हा म्हणून हा पुन्हा हेच होईल, पण आम्ही कोणतं पाय पडते म्हणे याचा चान्स द्या. जर नाही त्या झालं तुम्हाला आढळ पुन्हा तर बिंदास याची कारवाई करा. काय द्यायचं अशा लोकांना? काय चान्स द्यायचं अशा लोकांना? काही गरज नाही यांना चान्स द्यायची. तुम्ही तुम्हाला किती वेळा चान्स दिला? किती वेळा चान्स दिला त्यांना? ऐका, इथून 40 पोरं कशात नेले? कातळापूर कशात नेले? चालवत होतं गाडी. किती कोणला नेली? 12 होते. बरं ठीक आहे, 10 असतील 12 असतील. बरोबर. गाडी कोण चालवत होतं? स्वतः चालवतो. ते दारू पिऊन गाडी चालवत होती. त्याच्यातल्या एखाद्या कोणाला काही झाला असता, ऍक्सिडेंट झाला असता, वळण. ऐका ना, तू एक विषय बरं का, त्या दिवशी आपण गेलो 1 वाजता त्यांच्या स्पर्धेचा कार्यक्रम संपला वाटते. पोरं पुढे त्यांनी सोडले, गावाच्या खाली सोडले. त्यांचं काम होतं का नाही पुढे यायचं, शाळेवर यायचं. त्यांना बोललो त्याबद्दल. मॅडम पोरांना काय सांगितलं का तुम्ही पण आता शाळेत जाऊ नका, तुम्ही घरीच थांबा. म्हणजे त्यांना फोन लावला, कोणाला केंद्र प्रमुख म्हणलं असं का, त्याचं काम होतं का नाही. जर तुमचं ते 1 वाजता सुटलंय, त्याचं काम 4 वाजेपर्यंत शाळेकडे यायचं काम त्याने खाली निघून ही गोष्ट किती गंभीर आहे. शिक्षक दारू पिलेले आणि ते दारू पिऊन गाडी चालवत आहे आणि मुलांनाही स्पर्धेला घेऊन जात, मुलांना घेऊन जात आहे, मुलांना स्पर्धेला घेऊन जात आहे. याच वेळेस नेलं तुम्हालाही मुलं असतील, पिकअप करत असतो, तुम्हालाही मुलं असतील ना, आहेत ना, काय करतात ती? आपली मोठे मोठे शाळेत काय विषय. त्यांचं ग्रॅज्युएशन करून झालं. अच्छा, जॉब वगैरे करतात. मग कोर्स करू राहिले. ठीक आहे, किती मुलं आहेत मग? 2. बरं, त्यांच्या बाबतीत असं झालं तर बरोबर आहे. त्यांना सांगा आम्ही दारू पितो, दुसऱ्यांची लहान पोरं गाडीत बसवितो, आम्ही गाडी चालवतो. यांना सांगा आता बदली घ्या, नका आम्हाला. ती चुकीची गोष्ट मान्य करतो मी. त्यांची खूप चुकीची गोष्ट झाली ती मान्य करतो. यानं ऐका ना साहेब, एवढी विनंती केली, आता बदली झाले ना, आता जे सर आणि ते म्हणा तुम्ही कुठेतरी जा, तुम्ही नका आम्हाला, नाही का बदली घ्या. ते केलं आम्ही, तुम्ही नकाच. त्यांनी पाथर्डीच्या बाउंड्री जरी बदली केली ना जिल्हा परिषदे थ्रू,
त्यांना आणि यांना माफी नाही आता कोणालाच. इथं पुढे काळजी घेतली तर तुम्ही एवढं गॅस इथं पुढे स्वतः समजायला नाही आलेलो मी तुम्हाला ही समज द्यायला आलोय का तुम्ही व्यवस्थित राहा हे समजणार नाही. आम्ही लेखी पत्र देणार आहोत आता शिक्षण अधिकाऱ्यांना, तुमच्यावरती कडक कारवाई करा. आणि 3 तारखेला हे पत्र मी शिक्षण मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना द्यायचे, माझी तयारी सुरू आहे. आणि हे 3 तारखेला हे सगळं तुमचं तुम्ही जे जे काही करताय का हे सगळं 3 तारखेला मी त्याची रितसर बातमी लावणार आहे. आणि मी तुम्हाला दम नाही द्यायला आलेलो, मी तुम्हाला शिवीगाळ करायला नाही आलेलो. मी शिवी तर कधी देतच नाही कुणाला. मी हे तुम्हाला समज द्यायला आलोय का ते लहान मुलं आहेत त्यांची कीव करा, गरिबांचे पोरं आहेत. शिक्षक होताना एक दिवस सावित्रीबाई फुलेंना आठवा, ज्योतिबा फुलेंना आठवा, साने गुरुजींना आठवा. हे मी तुम्हाला हात जोडून सांगायला आलेलो आहे. म्हणजे माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, तुम्ही तुमच्या मुलांच्या बाबतीत हे वागले नसता, हे वागूही नका. या महापुरुषांचे फोटो नाही ना लावले तरी चालतील, त्यांचा एक विचार घ्या. एक दिवस शासकीय कर्मचारी तुम्ही इतक्या चांगल्या. माझी मुलीसाठी मी जशी धडपडते तशी या लेकरांसाठी पण मी करते काय. पण मला असं म्हणजे हेच नाही ना होत का मी एकटे असल्यामुळे मला वर्ग प्रगतीच करता येत नाही असं होते. बरोबर आहे, 100%. 7 वर्ग पुढे प्रगती मग कशी प्रगती होणार? मग आज हे आले का उद्या ते आले. 3 महिन्यात असं किती वेळा झालं का मुख्याध्यापक सर आणि शिक्षक दोघे ड्युटीवर नाही, तुम्ही एकट्या शाळा बघताय, असं किती वेळा झालेलं आहे? थांबून तुम्ही काहीच बोलू नका मॅडम. किती वेळा झालेली मॅडम? असे बरेच वेळ 5-6 वेळेस तरी झाले असणार. 5-6 वेळेस झाले म्हणजे महिन्यात का आतापर्यंत? तुम्ही असं कशाला त्यांना म्हणताय आतापर्यंत? मला माहिती ना, मी त्यांना सांगून जात असतो मला जायचं आहे शिर्डीला खातं उघडण्यासाठी किंवा खाते पास करण्यासाठी. मी गेल्यानंतर ते आम्ही बाहेर बोलू का दुसरीकडे? मी गेल्यानंतर तो शिक्षण निघून मी जातो. काय म्हणतोय, आम्ही दुसरीकडे बोलू का? तुम्ही तेच सांगा, मग त्यांचं तुम्ही सांगू शकता सर. मी नाही, तुमचा अधिकार आहे त्यांना सांगायचं. तुम्ही सांगा त्यांची बाजू. कारण मी काय होतंय तुम्हाला नाही, त्या दिवशी पण साहेब त्या दिवशी काय झालं तुम्ही आले होते सर, तर तेव्हा हे म्हटलं काय म्हटले तुम्ही बुवा नाही का, म्हणजे मी त्यांच्याविषयी तुम्हाला काय सांगितलेलं नाही, पण मला म्हटले सर हे सर का बुवा तुम्ही त्यांना म्हटले का बुवा आम्ही शिव्या गाळी, तुम्हाला शिव्या गाळी यांनी दोघांनी केलेली नाही किंवा काहीच नाही. आणि मीच त्यांना ओरडत राहते का माझ्यावर जबाबदारी येते नाही दोघं नसल्यावर. मग मी त्यांना नेहमी ओरडत राहते सर तुमच्यामुळं माझ्या वर्गाला प्रगती दिसणार आहे कोणी आलं तर. मग तुम्ही वेळेवर असले म्हणजे मग मला पण माझे वर्ग सांभाळता येतात ना. मी नेहमी त्यांना म्हणत राहते नाही का, मी ओरडत राहते त्यांच्यावर का कारण मला त्रास होतोय ना ते एवढे वर्ग सांभाळायचे. आम्ही येऊन गेल्यानंतर ते तुम्हाला काय बोलले? तेच ते म्हटले संध्याकाळी का बुवा तुम्ही मला असं कळलं का मॅडम सर एक मिनिट ऐका ना त्यांचं. मॅडम ते मला म्हटले का बुवा तुम्ही त्यांना म्हणजे बुवा तुम्हाला का वाईना कोणाला का मी सांगितलेले का बुवा जस काही हे सर आणि ते दोघं जण जस काही ते मला शिव्या गाळी करतात बुवा असं ते म्हटले. तर तुम्ही आम्हाला असं काय म्हटलं नाही? नाही म्हटलंच नाही. आणि मॅडम असं म्हणणारच नाही, उल्लेखच नाही त्यात. पण ते त्यांना मी म्हटले सर कोण म्हटलं ना ते मला तुम्ही त्यांचे नाव सांगा. प्रत्यक्षात तुमचं माझं सर बोलणं पण नाही एवढं झालं. बरोबर आहे. आणि फक्त त्यात उल्लेखच त्यांना नाही कुठं. विचारलं का बुवा मी नव्हतोच त्या दिवशी. तुम्ही नव्हते, फक्त हे सर होते दोघं जण. त्यांनी मला फक्त विचारलं बुवा कुठं गेलात नाही का तेवढंच, मग बाकी बोललंच नाही. हे म्हणजे हे तुमच्या गावचेच आहे. हा पण मी नाही नाही तुम्ही नसेल, हे तुमच्या गावचे. मला काहीतरी मॅडम असं मॅडम म्हटलं मॅडम नाही पण तसं म्हटले असं तुम्हाला कोण म्हटलं? मला दिवशी कोण भेटलं होते सर तुमचं एवढं मोठं नेटवर्क स्ट्रॉंग आहे, तुम्ही सगळ्या गोष्टी केल्या, मला तिकडून सांगता बातमी लावू नका, फोन करून मला लोकांचे फोन येतात, मग तुम्ही इथं हजर का नाही राहू शकत? ज्याला कॉल केला ना तो आमच्यासोबत बसेल होता. हा तो ना ते एक काम करा, तुम्ही अकोल्यात राहता. कुठं राहता अकोल्यात? नवलेवाडीतच राहता. हो तुम्ही अशा माणसांमध्ये राहते का? तुम्हाला मी बोलू काय, त्या नवलेवाडीत मी लहान होता मोठा झालोय. कॉम्रेड आहे आता तुम्हाला सांगायचे, तुम्हाला सांगायलाही उपयोग नाही. आता कॉम्रेड अजित नवले असतील, लक्ष्मण नवले असतील, बाबासाहेब नवले असतील,
अशा माणसांच्या गावात तुमच्यासारखे लोक कसे राहतात तोही मोठा प्रश्न आहे. नवलवाडीत कुठं राहत सर तुम्ही? ITI कॉलेजचं कुठे? ग्राउंडला खेळतो सर. हा म्हणजे कुठं नक्की? ITI कॉलेजचं ग्राउंड आहे ना, गणेश माता हो हो. आता लहानपण जन्म सगळं अकोल्यात झालेलं आहे. नवलवाडी फाट्यावरती. बरं मग तुम्ही तिथून इथं कधीच वेळेत येत नसणार हे मी तुम्हाला लिहून देतो. मॅडम हे आठवड्यातले चुकून 4 ते 5 दिवस वेळेत येत असतील हे बरोबर आहे ना मॅडम? बरोबर आहे ना हे मॅडम? नाही हा मी सांगतो थांबून पण यावं लागतं मला. कधी नाही सर. आठवड्यात एक ऐका सर, पण ऐका. ITI कॉलेजवर राहणारा माणूस इथं वेळेत येतच नाही हे मी तुम्हाला आज नाही सांगते. काय सांगतो का तुमच्या गावचे सरपंच सांगते. मी रस्त्यावर राहतो मला समजत आणि हे बघा सरपंच हा गावचा प्रमुख आहे. ग्रामसभेला जितके अधिकार आहे तितके अधिकार विधानसभेला सुद्धा नाही हे ध्यानात ठेवा. पण मी आलोय काहीतरी त्यांना फितावलंय त्यांना माझं पूर्ण नावही अजून माहिती नाही. जे आहे ते मी रस्ते मला माहिती पण ते सर जे आहेत ना शेट्टी सर ते वेळेत येणार एवढं हाय सकाळी ना सकाळी ते पार फिक्स येणार ते टाइम वेळेत शाळेच्या येणार. वेळेतच येणार. ते आपण सकाळी guarantee लवकर देतो. ते fix शाळेच्या वेळेत वेळेतच येणार. येणार. तुम्हाला मोठी गाडी शासनाने घेऊन द्यायची का? नाही नाही. करायची का वर्गणी चालू गावात? तर त्यांचा विषय राहिला नाही का त्यांनी ते बघायचं ना वेळेत येईल ना मग तुम्हाला त्यांच्या गाड्यात जातो तो विषय तुमचा राहिला पगार घेतली सर तुम्ही टाइम टू टाइम तुम्ही पाहिजे मला मध्ये 2-3 वेळेस नाही ते 5 वर्ष तुमची इच्छा असली ना आपण काय करू विद्यार्थी संघटनेला बोलवू आणि राज्यभर तुमच्यासाठी गाडीसाठी करू. अकोल्यात ते शाळा काम करता येईल 5 वर्ष सेट करायला मला थांबावं लागलं 2-4-5 वेळेस. शाळेचे 5 वर्ष सेट करायला होते मला. म्हणून तुम्ही अकोल्यालाच राहता. थोड्या 15-20 मिनिटं अर्धा तास मला रोज थांबावं हे काम असतं. रोज नसतं मग असं आठवडून एकदा बंद कधी असं थांबतो ठरतं. थोड्या वेळ काही नाही काम असतंच ते. कारण ते काम मला जमते नाही आठवड्यात 1 जण आहेत आपल्या भेटले कधी रस्त्याला सरकावा ते कागदपत्र द्यायचे जरा आपण काय म्हणणार हे शाळेचे काम चालेल आपण काही नाही का तुम्ही रस्त्याला भेटते सरकावा एक खातं उघडण्यासाठी मला कागदपत्र तेवढं चक्कर मारावं ऐका सर, लागलं. तुम्ही शाळेचं जे काम. कारण सांगताय ना ऐका. तुम्ही जे कारण सांगताय ना ते खूपच बोगस आहे. कोणत्या गोष्टीला तसं बनवलं? आहे का तुम्हाला किती बारचे असते तिला गावकऱ्यांनी तुम्हाला ग्रामसभेत पण ती मॅडम कोणती होती ती ऐका ना होती. ग्रामसभेचे पत्र आणि यांना दिलेली हे आहेत का पत्र दिलेली? नाही का जेव्हा एकदा त्यांना बोलवलं वरिष्ठ मॅडम असं तेव्हा पण होते ना सर तेव्हा गावकरी समजून एकदा तुमची बाजू मांडूयात आपण चांगली. जमला सरपंच साहेब. हे BLO चं पण काय बाहेरून काढून घ्या, सांगा. सुधारा तुम्ही नाही का पोरांचा विषय BLO चं पण काय बाहेरून काढून घ्या. तसं बरं वेळा सांगितलं BLO चं पण बघा बाहेरून साहेब काढून घ्या. तुम्हाला मी क्लिअर सांगतो ते माझी जबाबदारी नाही. तुम्ही जसे या मॅनेजमेंट पळवतात ना तसं हे पण मॅनेज करायचं. मुलांना शिकवणं थोडा वेळ बाजूला राहिलं ना तरी ते सहन होईल. तुम्ही दारू पिऊन आज उच्छाद मांडताय ना हा 100% चुकीचा आहे. सरपंच साहेब यांना माफी नाही द्यायची. लय बार सांगत होते सर. हे सगळे सांगत ऐका होते सरपंच साहेब हे सगळे जोपर्यंत संपूर्ण बडतर्फ होत नाहीत तोपर्यंत हे आता प्रकरण शांत होऊन नाही जाईल. मुख्याध्यापक शिक्षक म्हणजे सुरुवात कशी बघा शिक्षक मुख्याध्यापक केंद्र प्रमुख शिक्षणाधिकारी सगळे सामील आहेत त्याच्यात. याला किती दिवस माफ करायचं? गावकऱ्यांना त्यांना ते तुम्ही स्वतः होते ना केंद्र प्रमुखाच्या पिशवीतून आपण सिगरेटचे पाकिट काढले होते ना. आणि सर हे बघा मी तुमच्यावर दबावही आणत नाहीये मी तुम्हाला शिवीगाळही करत नाहीये. तुम्ही चूक करताय एक नागरिक म्हणून मी माझं कर्तव्य बजावतो. तुम्ही या महापुरुषांचा थोडा जरी आदर्श घेतला ना तुम्ही असं वागणार नाही. आणि शिक्षक श म्हणजे शिस्तप्रिय, क्ष म्हणजे क्षमशील आणि क म्हणजे कर्तृत्ववान हे तिन्ही गुण तुमच्यात नाहीये.
ज्योतिबा फुले साने गुरुजींच्या महाराष्ट्रात आपण आहे, हे ध्यानात घ्या तुम्ही. साने गुरुजींचा महाराष्ट्र हा ज्योतिबा फुलेंचा महाराष्ट्र आहे. आणि तुम्ही इथं सगळे खोटे कारण सांगताय. खोटं माझं कोणतंच खोटं कारण नाही. प्रत्यक्षात मग राजा हरिश्चंद्राचं गाव जवळ आहे म्हणून तुमचा नंबर तुम्हाला आमचं ऑफिस दाखवलं. मला किती काम आहे मला लगेच मी काय म्हणतो, राजा हरिश्चंद्र नंतर तुमचा नंबर आहे का खरं बोललेला? तुम्ही पायथ्याशी म्हणून विचारतोय तुम्हाला. तुम्ही आमचे हे काम बंद करा, आम्ही पूर्ण वेळ शाळेला देऊ. हे बघा सर, ते माझ्या हातात नाही आणि इलेक्शन काय रोजही नाही, हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती. वर्षभर काम चालू असतात ते. वर्षभर इलेक्शनचे काम चालू असतात. अद्यावत करत काम चालू असतं. मी म्हणतो मला लेखी कार्डाच्या अर्जाचं काय केलं कागदपत्रांचं? काल तुम्ही बोलले ते उद्या ठरलंय आमचं. नाही ते जे कागदपत्रांचं तुमची बाईट घेताना ते जे मध्ये बोलले कागदपत्र हरवले काहीतरी मतदानाचे काम, ते म्हणते मी मतदानाचं काम करतो, मग ते कागदपत्रांचं काय केलं मध्ये? हा, त्यात एक दोन जण तशी बोलले का जे तुम्ही मतदानाचं करता ना बिलचे कामं, ते कागदपत्र तुम्ही हरवलं काय ते विचार आलं तुम्ही म्हणता आमच्याकडे नाही, त्याचे आलेच नाही असं विषय झाला. ऑनलाईन भरलेलं आहे सर, जेवढे बाहेर येतात ते सगळं ऑनलाईन भरतो. ते तुम्ही काम करता ते तर तुम्ही व्यवस्थित करणं बाकी काय. किती तर जणांचे नाव आले, वगळले नाव आले, पण डॉक्युमेंट होते कोण डॉक्युमेंट क्लिअर नसले ना तेवढं आम्ही तेवढं आमचे तेवढं कागदपत्र. त्यांचं असं म्हणणं डॉक्युमेंट क्लिअर म्हणजे तुम्ही अपूर्ण असले डॉक्युमेंट जमा करायला पाहिजे, ते म्हणतात आमचे डॉक्युमेंटच हरवले. हरवले नाही, सगळे फोटो काढलेले असतात व्हिडिओ त्याच्या पण. आणि ते झालं काय, ते थोडं जर डॉक्युमेंट क्लिअर नसेल, ब्लर असेल ते, तर ते सिस्टीम ते ऍक्सेप्ट करीत नाही. BLO ऍप आहे ते, ठीक आहे. त्याच्यामुळे त्यांचं नाव. सर, मी तुमच्या त्या गोष्टीबद्दल काहीच म्हणतो ही पहिली गोष्ट, पण तुम्ही ज्या गोष्टी करताय त्या पूर्ण चुकीच्या आहे. म्हणजे ते अगदी राग आणणार आहे. तुम्हाला मी क्लिअर सांगतो, भयानक राग आणणार आहे. तुमचे शिक्षक स्वतः सांगताय हो मी दारू पिलेलो आहे, मी दारू रोज पितो. ती गोष्ट मान्य करतो, त्या शिक्षकाची गोष्ट मान्य करतो. तुम्ही त्याला पाठीशी घालताय म्हणजे तुम्ही त्याच्यापेक्षा मोठे गुन्हेगार आहेत ना. माझं काम मी केलं, मी पाठीशी नाही घाललं. म्हणजे की एकही पत्र का नाही द्यावं वाटलं? एक दिवस त्याला असं म्हटलं तर तुम्ही शाळेत तुमच्यावर कोणाचा दबाव होता का? बरं मी म्हणतो कोणालाच नाही दिलं पत्र, फार कोणालाच नाही दिलं. तुमच्या संस्थेच्या लोकांकडे दिलं का? का नाही दिलं लेखी पत्र? सर तुम्ही सांगताय अधिकार नाही, हे चुकीचं आहे. हा अधिकार कोणालाही आहे. अध्यक्षांनी सांगितलं होतं, त्यांनी पण द्यायला पाहिजे. तुम्ही तुमची जबाबदारी त्यांच्या बोकांडी काय ढकलताय? तुम्ही मुख्याध्यापक इथं उत्तर तुम्हाला विचारणार इथं लोक, त्याला नाही विचारणार. उत्तर कोणाला विचारणार आहे? मला वाईट वाटतंय शिक्षकांशी या भाषेत बोलावं लागतं. बरं मी पत्र देतो शिक्षण अधिकाऱ्यांना, मला काय उत्तर त्यांना द्यायचं ते उत्तर द्या. पण यापुढे या गोष्टी होता कामा नये. शाळेत सरपंच साहेब तुमची जबाबदारी लक्ष द्यायची. हे विषय जर परत कधी झाले याच्या पुढे गप्प बसू ना. ऐका ना, काल त्यांची सर बोललो ना, काल त्यांची मॅडम पण आली, ते पण शिक्षक आहेत का नाही ते शेळके सर, तर त्यांनी माफी मागितली का ती मॅडम आलती त्यांची कमांड पुढे होणार नाही जे काय म्हणजे त्यांच्या मिसेस. हा ते पण शिक्षक आहेत का नाही ते, म्हणजे काल हे पण नव्हते, त्यांना माहीत झालं काही हे नाही, मग ते पेपर चालत का नाही त्यांची ते घेऊन आले पेपर घ्या पोरांसाठी. त्यांनी माफी मागितली का इकडून पुढे असं होणार नाही, 15 दिवस रज्जीव जाते, जे काय असेल त्यांचं म्हणतात बाहेरचं जे असेल त्यांचं जे काही पुढे इंजेक्शन घ्यायची ते 15 दिवसासाठी पण म्हणला तुम्ही तिचं परवानगी काढा तर तुम्ही त्या करा. पण आमचं इकडं काय नाही, आम्हाला जो असला तर म्हणून हा पुन्हा हेच होईल. पण आम्ही कोण तर पाय पडते म्हणे याचा चान्स द्या, जर नाही त्या झालं तुम्हाला आढळ पुन्हा तर बिंदास याची कारवाई करा. काय द्यायचं अशा विषय नाही लोकांना काही गरज नाही यांना चान्स. तुम्ही इथून मागे किती वेळा चान्स दिला? तुम्ही इथून मागे किती वेळा चान्स दिला त्यांना? ऐका, इथून 40 पोरं कशात नेले का कळत होतं? कशात नेले? चालवत होतं गाडी. किती कोणा नेले? 12 होते. बरं ठीक आहे, 10 असतील 12 असतील.
गाडी कोण चालवत होतं? स्वतः चालवतो. ते दारू पिऊन गाडी चालवत होती. त्याच्यात एखाद्या मुलाला काही झालं, आता ऍक्सिडेंट झाला, आता बोलणं. ऐका ना, तो एक विषय बरं का, त्या दिवशी आपण गेलो 1 वाजता त्यांची स्पर्धेचा कार्यक्रम संपला वाटतं. पोरं पुढं त्यांनी सोडले, गावाच्या खाली सोडले. त्यांचं काम होतं का नाही पुढे यायचं, शाळेवर यायचं. त्याला बोललो त्याबद्दल. मॅडम पोरांना काय सांगितलं का, तुम्ही पण आता शाळेत जाऊ नका, तुम्ही घरीच थांबा. म्हणजे त्यांना फोन लावला, फोनला केंद्र प्रमुख म्हणलं असं का, त्याचं काम होतं का नाही. जर तुमचं ते 1 वाजता सुटलंय, त्याचं काम 4 वाजेपर्यंत शाळेत इकडे यायचं काम, त्यांनी खाली पोरं निघून गेलं. ही गोष्ट किती गंभीर आहे. शिक्षक दारू पिलेले आणि ते दारू पिऊन गाडी चालवत आहे आणि मुलांनाही स्पर्धेला घेऊन जात, मुलांना घेऊन जात आहे, मुलांना स्पर्धेला घेऊन जात आहे. तुम्हालाही मुलं असतील, तुम्हालाही मुलं असतील ना, आहेत ना, काय करतात ती. आपली मोठे मोठे शाळेत पण एलिमेंटला काय विषय. अच्छा, जॉब वगैरे करतात. मग कोर्स करू राहिले. ठीक आहे, किती मुलं आहेत मग? 2. बरं, त्यांच्या बाबतीत असं झालं तर बरोबर आहे. त्यांना सांगा आम्ही दारू पितो, दुसऱ्यांची लहान पोरं गाडीत बसवतो, आम्ही गाडी चालवतो. यांना सांगा आता बदली घ्या, नका आम्हाला. त्यांची खूप चुकीची गोष्ट झाली, ती मान्य करतो. यांना ऐका ना साहेब, एवढी विनंती केली, आता बदली झाले ना, आता जे सर आले ते म्हणा तुम्ही कुठेतरी जा, तुम्ही नका आम्हाला, नाही का, बदली घ्या. ते केलं आम्ही, तुम्ही नकाच. त्यांनी पाथर्डीच्या बाउंड्रीवर जरी बदली केली ना जिल्हा परिषदेत थ्रू, त्यांना आणि यांना माफी नाही आता कोणालाच. इथं पुढे काळजी घेईल. आता तुम्ही एवढं जास्त इथं पुढे स्वतः समजायला नाही आले तुम्ही. तुम्हाला ही समज द्यायला आलोय का तुम्ही व्यवस्थित राहा, हे समजणार नाही. आम्ही लेखी पत्र देणार आहोत आता शिक्षण अधिकाऱ्यांना, तुमच्यावरती कडक कारवाई करा. आणि 3 तारखेला हे पत्र मी शिक्षण मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना द्यायचे. माझी तयारी सुरू आहे. आणि हे 3 तारखेला हे सगळं तुमचं, तुम्ही जे जे काही करताय का, हे सगळं 3 तारखेला मी त्याची रितसर बातमी लावणार आहे. आणि मी तुम्हाला दम नाही द्यायला आलेलो, मी तुम्हाला शिवीगाळ करायला नाही आलेलो. मी शिवी तर कधी देतच नाही कुणाला. मी हे तुम्हाला समज द्यायला आलोय का ते लहान मुलं आहेत, त्यांची कीव करा, गरिबांचे पोरं आहेत. शिक्षक होताना एक दिवस सावित्रीबाई फुलेंना आठवा, ज्योतिबा फुलेंना आठवा, साने गुरुजींना आठवा. हे मी तुम्हाला हात जोडून सांगायला आलेलो आहे. जे माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, तुम्ही तुमच्या मुलांच्या बाबतीत हे वागले नसता, हे वागूही नका. या महापुरुषांचे फोटो नाही ना लावले तरी चालतील, त्यांचा एक विचार घ्या. एक दिवस शासकीय कर्मचारी, तुम्ही इतक्या चांगल्या नोकरीला, हुद्द्याला विद्यार्थी घडवायचं काम करता, हे विद्यार्थी घडवतो तुम्ही दारू पिऊन. आणि किती वेळा तुम्हाला सुधारायचं, किती वेळा संधी द्यायची, का म्हणून संधी द्यायची. दरवेळेस तुम्ही उडवा उडवीचे उत्तर द्यायला संधी द्यायची. मॅडम नाही, त्यांना भेटणार आहे ना आपण. आणि त्या मॅडमला जर काही त्रास झाला, त्यांना दमदाटी दबाव आणण्याचा प्रयत्न झाला तर मग हे फार चुकीचं होईल. हे फार चुकीचं होईल. तुम्हाला गावकरी म्हणून त्या मॅडमची काळजी घ्यायची, बरं का. गावकरी म्हणून त्या मॅडमची काळजी घेणं हे तुमचं काम आहे, बरं का दादा. आणि तुम्ही सुधारून वागा. थोडे दिवस राहिले तुमचे नोकरीचे, तर तुम्ही सुधारूनच वागा. काय रे ते माहित नसतील त्यांना. शिक्षण मंत्री कोण आहे तेवढं माहिती आहे. ठीक असतील वरून.
ते बोलून ते आता मॅडम एकट्यात असतील ना, बोलावता का 5 मिनिट? मॅडमला पण बोलू कारण जिल्हा गावकऱ्यांचे असतात ज्या पाहिजे आम्ही देते सर सुधारा नाही का आपण म्हणतो कशा सुधार आज नाही हे करायचं आपण देतो चाळीस समाज जे आपण देतो चाळीस फायदा. हा बरं. यादी लवकर माहिती नव्हतं आम्हाला, माहितच नव्हतं यादी. नंतर कळाली. जास्त ते आपण कसं जाऊ द्या चला नाही का सुधारते आज नाही उद्या सुधारते नाही का, पण ते दाखा दिला असं एवढं कळालं नसतं कोणाला त्याला काही. हे त्या कामांचा पण दोष आहे. कामच इतके वाढले काम व्यवस्था नाही आपल्याकडे, रेंज नाही तुम्हाला आपल्याकडे, एक सांगू, नेटवर्क नाही आपल्याकडे. त्याचं काम शाळेचं सुद्धा काम तुम्हाला एक सांगू, सगळ्यात साधी सोपी आणि चांगली गोष्ट, खरी गोष्ट सांगू शकतो. म्हणजे मी तुम्हाला म्हणणं हे चूक आहे, तुम्ही लय सिनियर आहे, तुम्ही माझ्या वडिलांच्या वयाचे जवळपास. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, माझे वडील पण शिक्षण क्षेत्रात होते, मी जवळ सगळं बघितलं. त्यावेळेस नव्हते काम. आता ते अँड्रॉइड मोबाईल काम सारखं लिंक दिवसभर लिंक चालू तुम्हाला दाखवा, दिवसभर लिंक भरा लिंक भरा. बरं, मग त्याच्यावर उपाय दारू पिणं आहे का? त्या शिक्षणाचं चालतं नाही, त्याचं नाही. लिंक मागाच करावं लागतं, तोडेवर येते काम सगळं मागाच करावं लागतं. मग नका करू त्याचं काम. त्यावेळेस त्याला सांगितलं परीक्षा तुझ्या वर्गाची तुमचं मला जमत नाही, वरच्यावर ऑनलाईन वरच्यावर थोडी रेंज आहे वरती आम्ही वरती पोरं बसवली, ऑनलाईन परीक्षा स्वतः मी घेतली त्याच्यावर. त्याला तू तेवढं सांगितलं तुमचं मला जमतच नाही, ती शेवटी माझी जबाबदारी म्हणून मला ते काम करावं लागलं. तुम्ही सगळे कामं करायला तयार आहेत, पण तुम्ही साधं लिखी पत्र द्यायला तयार नाही. तो शिक्षक दारू पिऊन मॅडमला बस नाही बस मॅडमला बसू दे, एक खुर्ची दे मॅडमला. बरं मॅडम, तुम्ही किती वर्षापासून येता? मी आता सप्टेंबरमध्ये आले. तुम्ही पण सप्टेंबरमध्ये? बरं, ते सर आले सोबत आलाय. तुमचं काय नाव आहे? बागडे. बागडे. वारंमुशी आणि राहायला राजूर. बर, राजूर म्हणजे इथं जवळच राहतात. बर मॅडम, खरं सांगाय बघा, तुम्ही बाजू खरी मांडलेली आहे आणि कोणालाही घाबरण्याचं काही काम नाही. मी तुम्हाला एवढी खात्री देतो, त्याला 1 वर्ष लागू नाही ते 1.5 वर्ष लागू, पण तुमच्या शाळेला शिक्षण मंत्री मुख्यमंत्री तपासल्याशिवाय हे प्रकरण संपणार नाही. मला एक मोकळं सांगा, शिक्षक दारू पिऊन येतात हे कबूलच आहे, मान्य आहे सगळ्यांना, बरोबर? तुम्हाला मान्य आहे का ही गोष्ट? म्हणतात नाही का, म्हणजे आता बोलतोय पण मग कसं. बरं, मुख्याध्यापक त्यांना वारंवार पाठीशी घालतं हे पण मान्य. ऐका सर तुम्ही बोलूच नका. खेळणे चालणार मुख्याध्यापक त्यांना पाठीशी घालतं हे नक्की. म्हणजे तुम्हाला खरं सांगते नाही का, म्हणजे मी आता हे दोघं जेंट्स असल्यामुळे आणि मला यांची म्हणजे असं नाही का, म्हणजे हे नाही काय गोष्टी नाही का, मी कसं माझं वर्ग मी फक्त काय काम असलं इकडे आहे ना, पण ते पिऊन येतात किंवा काही हे गोष्टी माहिती आहे. पण मग आता हे गैरहजर राहतात नेहमी, मग मी नेहमी ओरडत राहते का सर माझे हे दोघं नसल्यावर माझ्या वडतामध्ये मग मला पण शिकवायला मुलांची अडचण होती ना, मग मुलांचं दुर्लक्ष. उद्या तुम्ही आले वर्गामध्ये मुलांना विचारलं नाही का, मुलं अप्रगत दिसले तुम्हाला, मग मला लाजल्यावानी होईल ना, मला पण लाज वाटते. मग मला असं वाटतंय मुख्याध्यापक नेहमी गैरहजर असतात ना, ते राहत म्हणजे ते म्हणतात माझं नाही का हे काम आहे शाळेचं ते काम. तुम्ही 2 मिनिट सांगतो माझ्या जवळ, तुम्ही शांत. हां बोला मॅडम. ते म्हणतात नाही का माझं शाळेचं हे काम आहे ते काम आहे, मग ते नसले का मग त्यांचा वर्ग बघायचे राहतात. मग कधी कधी ते सर पण आले का कधी 12 वाजता जाणार, कधी काय होणार, मग परत ते म्हणतात मी कधी जातोय, मग असं होतंय ना, माझं होतंय मग एकटीच. मुख्याध्यापक सतत गैरहजर राहतात, ते सर कायम असेच दारू पिऊन येतात. 1 मिनिट थांबा ना सर, तुम्ही मला उत्तर देऊही नका. तुम्हाला इच्छा नसली ना मला उत्तरही देऊ नका. माझी बाजू मला मांडू. नाही तुमची बाजू तुम्ही मांडा त्यांच्याकडे, गट शिक्षण अधिकाऱ्यांकडे.
तुम्ही तुमची बाजू जरूर मांडा, तुम्हालाही दिलेला अधिकार आहे. मुख्याध्यापक गैरहजर राहतात, शिक्षक गैरहजर राहतात, आले तर लवकर निघून जातात, 12 वाजता 1 वाजता त्याच्यातही दारू पिलेले असतात. हे तर बरोबर आहे ना? खरं आहे ना मॅडम? अजून काय काय गोष्टी इथं तुम्हाला ना मी एकत्रित होतो, तुम्ही कुठल्याही गोष्टीला घाबरू नका. हे एकदाच आहे ना याचा निकाल लागू द्या. बघा, सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाचा अधिकार दिला 3 तारखेला त्यांची जयंती, आणि त्यांच्या जयंतीच्या दिवशी या गोष्टीचा न्याय होणार. आणि तुम्ही घाबरूच नका, तुम्ही सावित्रीची लेखी, मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो, तुम्ही माझ्या मोठ्या बहिणीसारखी. तुम्ही घाबरूच नका. तुम्ही जी कार्याची बाजू मांडली ना त्यांनीच न्याय मिळाला आणि तुम्ही 100% काम करा. यांच्यामुळे तर मला पण नाही का असं वाईट वाटतंय ना काका. शेवटी आपण काम करू नये की आपल्याला शेवटी शाळेत जरी आलं पण मग शेवटी वाईट वाटतं ना का बदनामी होते आपली होती ना असं होते. ते मॅडम बघा, खरं बोलणार ते रडू राहिले म्हणजे ते 100% खरं बोलतात. त्यांनी ते केले आमच्याकडे, म्हणजे सांगून हे ते होत नाही. बरं झालं तुम्ही ते केलं. काय बघा मॅडम, त्या दिवशी रडू नका तुम्ही. हे बघा, पण मला सर मी आजपर्यंत काम केलं नाही, 100% गरीबाचीच आहे मी पण. म्हणजे कसं वाटतं आपण गरिबीतून आलेलो आहे, गरीबाचेच लेकरं शिकतात आणि आपण पण म्हणजे नाही का गरिबांचे, आपण गरीबून आलो ते गरिबांच्या लेकरांना पण आपण दिलं पाहिजे. माझी तीच इच्छा आहे बघतो बाबा, काय काय ना आपल्याला कोणी म्हटलं पाहिजे असं नाही साहेब, तर माझी इच्छा आहे का बाबा गरिबाचे लेकरं शिकले पाहिजे, एवढीच इच्छा आहे. तीच माझ्याकडे गरीब कोणीच नाही आहे, मी एकटीच आहे आणि एकच मुलगी आहे. पण मला पण अशी अपेक्षा का माझी मुलीसाठी मी जशी धडपडते तशी या लेकरांसाठी पण मी करते पाहिजे. पण मला असं म्हणजे हेच नाही ना होत का मी एकटे असल्यामुळे मला वर्ग प्रगतीच असं होते. बरोबर आहे, 100%. 7 वर्गीय पुढे प्रगती नाही. मग कशी प्रगती होणार मग आज हे आले का उद्या ते बरं मॅडम, आले. 3 महिन्यात असं किती वेळ झालंय का मुख्याध्यापक सर आणि शिक्षक दोघे ड्युटीवर नाही, तुम्ही एकट्या शाळा बघताय, असं किती वेळा झालेलं आहे? थांबून तुम्ही काहीच बोलू नका मॅडमला. किती वेळा झालेली मॅडम? 5-6 वेळेस तरी झाले असतील. अच्छा, म्हणजे महिन्यात का आतापर्यंत? तुम्ही असं कशाला द्यायला म्हणता आतापर्यंत? मला माहिती ना, मी त्यांना सांगून जात असतो मला जायचं या शिंडीला हात पकडण्यासाठी किंवा हात पास मी गेल्यानंतर ते आम्ही बाहेर बोलू का दुसरी? मी गेल्यानंतर तो शिक्षण निघून मी जातो. काय म्हणतोय, आम्ही दुसरीकडे बोलू का? तुम्ही ते सांगा, मग त्यांचं तुम्ही सांगू शकता सर, मी नाही. तुमचा अधिकारी आहे त्यांना सांगायचं, तुम्ही सांगा त्यांची बाजू. कारण मी काय होतंय तुम्हाला त्या दिवशी पण साहेब त्या दिवशी काय झालं तुम्ही आले होते सर, तर तेव्हा हे म्हटलं काय म्हटले तुम्ही बुवा नाही का, म्हणजे मी त्यांच्याविषयी तुम्हाला काही सांगितलेलं नाही, पण मला म्हटले सर हे सर का बुवा तुम्ही त्यांना म्हटले का बुवा आम्ही शिव्या गाळतो, तुम्हाला शिव्या गाळी आम्ही दोघांनी केलेली नाही किंवा काहीच नाही, आणि मीच त्यांना ओरडत राहते का माझ्यावर जबाबदारी ते नाही दोघं नसल्यावर. मग मी त्यांना नेहमी ओरडत राहते सर तुमच्यामुळं माझ्यावर प्रगती दिसणार आहे कोणी आलं तर, मग तुम्ही वेळेवर असले म्हणजे मग मला पण माझे वर्ग सांभाळता येतात ना. मी नेहमी त्यांना म्हणत राहते नाही का, मी ओरडत राहते त्यांच्यावर का कारण मला त्रास होतो ना ते एवढे वर्ग सांभाळायचे. आम्ही येऊन गेल्यानंतर ते तुम्हाला काय बोलले? तेच ते म्हटले संध्याकाळी का बुवा तुम्हाला मला असं कळलं का मॅडम सर 1 मिनिट ऐका ना त्यांचा. ते मला म्हटले का बुवा तुम्ही त्यांना म्हणजे बुवा तुम्हाला का ना कोणाला का मी सांगितलेले का बुवा जस काही हे सर आणि ते दोघं जण जस काही ते मला शिव्या गाळी करतात बुवा असं ते म्हटले. तुम्ही आम्हाला असं काही म्हटलं नाही शिवाय? नाही, ते कुठंच नाही, मॅडम असं म्हणणारच नाही, उल्लेखच नाही त्यात कुठं. त्यांना मी म्हटले सर कोण म्हटलं ना ते मला तुम्ही त्यांचे नाव सांगा. प्रत्यक्षात तुमचं माझं सर बोलणं पण नाही एवढं झालं. बरोबर आहे, आणि त्यात उल्लेखच नाही कुठंच. मी नव्हतोच त्या दिवशी. फक्त हे सर होते दोघं जण, त्यांनी मला फक्त विचारलं बा कुठं गेलात नाही का तेवढंच, मग बाकी बोलणं नाही. हे म्हणजे हे तुमच्या गावचेच आहे. आपण मी हे नाही तुम्ही नसेल, हे तुमच्या गावचे. मला खात्री मॅडम असं मॅडम म्हटलं मॅडम नाही, पण तसं म्हटले असं तुम्हाला कोण म्हटलं? मला दिवशी कोण भेटलं होतं सर तुमचं एवढं मोठं नेटवर्क स्ट्रॉंग आहे, तुम्ही सगळ्या गोष्टी केल्या, मला तिकडून सांगता बातमी लावू नका फोन करून, मला लोकांचे फोन येतात, मग तुम्ही इथे हजर का नाही राहू शकत आम्हाला उत्तर द्यायला? आमच्यासोबत बसला होता. हा तो एक काम करा, तुम्ही अकोल्यात राहता, कुठं राहता? अकोल्यात दोन गाडीतच राहता.
हो तुम्ही अशा माणसांमध्ये राहते का? तुम्हाला मी बोलू काय? त्या नवलेवाडीत मी लहान होतो, मोठा झालोय. कॉम्रेड आहे आता तुम्हाला सांगायचे, तुम्हाला सांगण्यालाही उपयोग नाही आता. कॉम्रेड अजित नवले असतील, लक्ष्मण नवले असतील, वरसाहेब नवले असतील, अशा माणसांच्या गावात तुमच्यासारखे लोक कसे राहतात तोही मोठा प्रश्न आहे. नवलेवाडीत कुठं राहत असेल? ITI कॉलेजच्या कुठे? ग्राउंडला भेटून हा म्हणजे कुठं? ITI कॉलेज ग्राउंड आहे ना, गणेश माता माझं लहानपण जन्म सगळं अकोल्यात झालेलं आहे. नवलेवाडी फाट्यावरती. बरं मग तुम्ही तिथून येतं कधीच वेळेत येत नसणार, हे मी तुम्हाला लिहून देतो. मॅडम हे आठवड्यातले चुकून 4 ते 5 दिवस वेळेत येत असतील, हे बरोबर आहे ना मॅडम? बरोबर आहे ना हे मॅडम? नाही हा कधी कधी नाही सर. ऐका सर, ITI कॉलेजवर राहणारा माणूस इथं वेळेत येतच नाही, हे मी तुम्हाला आज नाही सांगते. काय सांग का तुमच्या गावचे सरपंच सांगते. मी रस्त्यावरच राहतो, मला समजत आणि नाही. हे बघा, सरपंच हा गावचा प्रमुख आहे. ग्रामसभेला जितके अधिकारी आहे तितके अधिकार विधानसभेला सुद्धा नाही, हे ध्यानात ठेवा. मी आलोय काहीतरी त्यांना फितावलंय, त्यांना माझं पूर्ण नावही अजून माहिती नाही. जे आहे ते ना मी रस्ते मला माहिती आहे, पण ते सर जे आहेत ना शेख सर ते वेळ केला एवढं हात ते आपण गॅरंटी देतो वेळ केला. तुम्हाला मोठी गाडी शासनाने घेऊन होती करायची का वर्गणी चालू गावात? तो त्यांचा विषय राहिला नाही का, त्यांनी ते बघायचं ना वेळ येते ना, मी तुम्हाला त्यांच्या गाड्यात तो विषय तुमचा राहिला. पगार घेतली सर तुम्ही पाहिजे. आपण काय करू, विद्यार्थी संघटनेला राज्यभर तुमच्यासाठी गाडीसाठी करू. काम करायला पासवर्ड सेट करा, मला थांबावं लागेल 2-4-5 वेळेस. पासवर्ड सेट करायला लागेल मला. म्हणून तुम्ही अकोल्यालाच राहता. थोड्या वेळ 15-20 मिनिटं अर्धा तास मला रोज हे काम रोज नसतं, असं आठवड्यात एकदा 2दा तरी थांबवतो. थोड्या वेळ काही नाही काम असतंच ते. ते काम मला जमते नाही, आठवड्यात येतो ना आहे आपल्या भेटल्या कधी रस्त्याला सर का वाज ते कागदपत्र द्यायचे जरा. आपण काय म्हणा हे शाळेचे काम चालले, आपण काही नाही का भेटते सर का वाज तुम्ही जे कारण सांगताय ते खूपच बोगस आहे. सर ऐका, तुम्हाला किती वारची असते तिला गाव करायला? तुम्हाला ग्रामसभेत पण ती मॅडम कोणती होती? ग्रामसभेचे पत्र आणि याला दिलेली आहेत का पत्र दिलेली? नाही का, जेव्हा एकदा त्यांना बोलवलं वरिष्ठ मॅडम असलं तेव्हा पण होते ना सर, तेव्हा गाव प्रसिद्धीने एकदा यांना चान्स दिला, तुम्ही सुधारा सर, माफी माणसं आहे. ती मॅडम पण म्हणून कारवाई पण गावकऱ्यामध्ये जाऊ द्या नाही का, त्याच्यामध्ये येत राहिले. मग आम्ही बोललो का मग ते 7-8 दिवस येणार, पुन्हा ते तसंच करणार, पुन्हा बोललो का असं होणार, मग ते थोडे लेट येणार जाणार, असा विषय. आणि विचारलं कारण काम होतं, मग आपण काय होणार, असं तर काय शाळेचं काम नाही का, आपण काय म्हणा हे शाळेचं काम राहते चला मुख्य दाखवतो, पण याचे जरा शाळेचं आपण दुसरं काम राहतात त्याला काय आपण करणार. मला 3 दिवस जावं लागलं. तुम्हाला काय सांगतो, तुम्ही जे काम देताय ते खूपच मी कोणत्या मुख्याचा बनवला मला सोडून मी तुम्हाला काय सांगतो कोणत्या गावचा मुख्याचा सर, मी काय सांगतो. आणि आता सर आम्ही असे जेवढं बोललो बरं जमलं होतं हे लगेच तुम्ही प्रत्येक गोष्ट एकच कागद ऐका साहेब, असं बरंच आम्ही ग्रामस्थ हे लगेच गेले माणसं गोळी खाण्याची का मागणी काही म्हणा जाऊ काहीच नाही का, काही तिकडे ग्रामस्थ होते आलं जाता का पुढं उद्योग नाही का, असं एक विषय होतो. आता काय ते सरांनी म्हणून मला बी पिसा आला रे, मी रात्री पण टेन्शन मध्ये मॅडमला घेऊन आले, मला एक पिसा आला रे. म्हणजे आपण काय म्हणतो जास्त बोलायचं आहोत तर हे होईल काय मशीन दिशेच बोलले मेलं. त्यांना बीपी असू शकत नाही, त्यांना हृदयच नाही येतं, त्यांना काही बीपी असा विषय. माणूस जाऊ ग्रामसभेत ज्यांना माहिती आहे ना थोडे मग व्हायचं काय यायचं आपल्या वेळेला, पण येणे चान्सेस सुधारा पाहिजे तर तिला काय चान्स तुम्हाला BA1ला तुम्ही फोन करता का मी फोन भेटायचे तुम्ही नका येऊ, मी जातो BA1 करता का फोन रेंज. तरी या प्रकरणाचा शेवटपर्यंत पाठपुरावा करण्याचे वचन महासंगम न्यूज नेटवर्क तुम्हा सर्वांस देत आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी महासंगम न्यूज नेटवर्कला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
महासंगम न्यूज, खुलासा सत्य असत्याचा.